नमस्कार, मी विदुला सहस्रबुद्धे. माधवीताईंच्या व्याख्यानमालेला आपण सगळे जमलात. त्यांना बहुतेक सगळेजण इथे आलेले ओळखतच आहेत, पण एक प्रथा म्हणून मी त्यांची थोडीशी ओळख करून देते. आजोबांची सतत ते गीता ऐकत होत्या लहानपणी, पण त्यांना कधी वाटलं नव्हतं की त्या गीतेमध्ये प्रावीण्य मिळतील. पुढे त्यांनी गीता पाठ केली. शंकराचार्यांच्या अर्थातच त्यांना बक्षिसे मिळालं. आता खूप जणांना पुण्यात मिळते, तेव्हा त्या मोजक्या लोकांना मिळाल्या. त्यातल्या माधवी होत्या. 99 पासून त्या गीता धर्म मंडळाला सक्रिय काम करायला लागल्या. आता तिथे त्या परीक्षा सगळ्या विभागाचे प्रमुख आहेत आणि शंकराचार्यांबरोबरच अनेक विषयांवर त्यांची व्याख्यानं प्रवचनं होतात. त्यात योगी अरविंद, तुकडोजी महाराज, गीतेतले अनेक विषय, रामरक्षा, मनोबोध, नरेंद्र ते नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद ते नरेंद्र मोदी, अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांची असंख्य व्याख्यानं होतात. आणि त्यांचे चाहते खूप आहेत. अगदी पुण्यातले एक प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन आहेत, ते पण कर्मयोगी आहेत खरे, पण ते स्वतः सतत त्यांचे व्याख्यानमाला ऐकतात. त्यांचं YouTube चॅनल पण आहे. पार्थ सत्ता, वाणी वैभव असे त्यांना अनेक पुरस्कार पण मिळालेले आहेत. तर आता त्यांच्या या कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेल्यांचं मी प्रथम स्वागत करते. गिरिजा शंकर विहारचा हा हॉल, इथलं सर्व व्यवस्थापन, त्यांचे मी आधीच आभार मानते. आणि माधवी त्यांचाच एक लहान विद्यार्थी परमेश आता षटपदी म्हणून दाखवेल शंकराचार्यांचीच रचना. अविनयमपनय विष्णोदमय मनश्शमय विषय मृगतृष्णां भूतदयां विस्तारय तारय संसार सागरतः दिव्यधुनी मकरन्दे परिमल परिभोग सच्चिदानन्दे श्रीपतिपदारविन्दे भवभयखेदच्छिदे वन्दे सत्यपि भेदापगमे नाथ तवाहन्नमामकीनस्त्वं सामुद्रो हि तरङ्गः वचन समुद्रो न तारङ्गः उद्धृतनगनगपिदनुज दनुजकुलामित्रमित्र शशिदृष्टे दृष्टे भवति प्रभवति न भवति किं भवति रस्कारः मत्स्याभिरवतारैरवतारवता सदा वसुधां परमेश्वर परिपाल्यो भवतापभीतो नारायण करुणामय शरणं करवाणि तावकौ चरणौ इति षट्पदी मदीये वदन सरोजे सदा वसतु. आता मी आज कार्तिकी एकादशीचा दिवस आहे, त्यामुळे पांडुरंगाष्टकम आचार्यांनीच लिहिलेलं म्हणणार आहे आणि मग माधवी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात होईल. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकण्डैः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरन्त्विष्टिकायं समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाप्तेरिदं मकानं नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मान् विधातुर्वशक्ति धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाहुस्तकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बाननं दशमण्डलक्रान्त गण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं पञ्चनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं किरीटोज्ज्वलत् सर्वदिक्प्रान्तभागं सुरैर्स्थितं दिव्यरत्नैरमध्यैः त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं विभुं वेणुनादं तुरन्तं चरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दनन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनं तं परन्धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नातिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. माधवी ते आता सुरुवात करते. तुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः. न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजा. वाण्येकाशमलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते. क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. नमस्कार सर्व श्रोत्यांना. आधीच्या आपण 2 प्रार्थना ऐकल्या. सायं प्रार्थना षटपदी जी होती पहिल्यांदा परमेशने म्हटलेली. तो परमेश माझा एक छोटासा स्टुडंट आहे आणि त्याला बरीचशी शंकराचार्यांची स्तोत्र येतात. भगवद्गीता तर पूर्णच पाठ आहे. त्याच्यानंतर विदुलाताईंनी अतिशय सुंदर पांडुरंगाष्टकम म्हटलं. पण मी ह्या ज्या 6 प्रार्थना म्हटल्या त्याचं फक्त सगळ्यांना माहितीच आहे, सगळ्यांना परिचित आहे की सुरुवातीला आपण नेहमीच विघ्नहर्त्या गजाननाला वंदन करतो. पण आपल्या कुठल्याही कार्यक्रमात कुठलंही विघ्न येऊ नये असं आपल्याला वाटतं म्हणून पहिलं वंदन गणपतीला केलंय. दुसरं वंदन सद्गुरूंना केलेलं आहे. माझे सद्गुरू अर्थातच शंकराचार्य आहेत, समर्थ रामदास स्वामी आहेत, यांना वंदन केलेलं आहे दुसऱ्या श्लोकामध्ये. तिसऱ्या श्लोकामध्ये मी शारदेची प्रार्थना केलेली आहे. केयूरान विभूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वला. की शारदा माता कशी आहे की बाकीची सगळी आपले अलंकार आहेत, आभूषण आहेत, ती हरवतील, चोरीला जातील, झिजतील. पण वाणीचा अलंकार हा कोणीही आपल्याकडनं हिरावून घेऊ शकत नाही. आणि वाणीची देवता कोण आहे ती शारदा माता आहे. आणि शारदा मातेचा आशीर्वाद असल्याशिवाय आपल्यातला संवाद शक्य नाही. म्हणून तिसरं वंदन शारदेला केलेलं आहे. आणि पुढचे 3 श्लोक आहेत ते अर्थातच आजचा जो आपला प्रतिपाद्य विषय आहे, आपला जो आज व्याख्यानाचा विषय शंकराचार्य, त्याच्याबद्दल त्यांना वंदन केलेलं आहे. त्यांच्या संपूर्ण परंपरेला वंदन केलेलं आहे. पण ही परंपरा इतकी दिव्य परंपरा आहे. सदाशिव समारंभा कुठपासून सुरू झाली आहे? शंकरापासून, सदाशिवापासून सुरू झालेली. शंकराचार्य मध्यमा. मध्य कुठे आहे? शंकराचार्य हे मध्य आहे, ज्याला आपण माइलस्टोन म्हणतो ना, मैलाचं दगड. त्यामुळे शंकराचार्य मध्यमा. आणि कुठपर्यंत पोचली ती? अस्मदाचार्य पर्यंत.
तुमचे कुठलेही आचार्य असू दे, तुमचे कुठलेही गुरु, स्वामी, महाराज जे कोणी असतील तिथपर्यंत म्हणजे सगळ्या आचार्यांना ह्याच्यामध्ये वंदन केलेलं आहे. आणि पुढे सुद्धा श्रुती स्मृती पुराणांना त्यांच्या कार्याला वंदन आहे, त्यांच्या परंपरेला वंदन आहे, त्यांना वंदन आहे. असं सगळ्यांना वंदन करून आपण आज आता प्रारंभ करूया. आज किती शुभ दिन आहे नाही का? आज कार्तिकी एकादशी आहे, मोठी एकादशी आहे. त्यामुळे अतिशय प्रबोधिनी एकादशी आहे, त्यामुळे अतिशय महत्वाचा दिवस आहे. तुळशीचं लग्न आहे, दिवाळी नुकतीच सरलेली आहे. आता मी आपल्या बोलण्यात म्हटलं तसं पुष्कळ फराळ खाऊन झालेलं आहे, पण आता वैचारिक मेजवानी पाहिजे ना, थोडं तरी बुद्धीला थोडंसं खाद्य पाहिजे. या 4 दिवसाच्या निमित्ताने आपण हा शंकराचार्यांचं संपूर्ण चरित्र समजून घेणार आहोत. पण चरित्र म्हणजे तत्वज्ञान नाही बरं का, कोणीही घाबरू नका की खूप जड नाहीये, खूप डोक्यावरनं जाणार नाहीये, पण अतिशय सुंदर कथा रूपाने आपण हा सगळा त्यांचं जीवन चरित्र समजावून घेणार आहोत. त्यामुळे कंटाळवण होणार नाही याची नक्की खात्री देते. त्यामुळे सगळ्यांनी पुढचे 4ही दिवस जरूर यावं अशी आत्ताच मी सगळ्यांना मनपूर्वक विनंती करते. आपण सगळे श्रोते आहात म्हणून मी इथे बोलते. वक्ता तो हे श्रोते विण तुम्ही सगळे आहात म्हणून मी आहे. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या हृदयातल्या हृदयस्थ अशा अंतरात्म्याला मी मनपूर्वक वंदन करते आहे. आणि आता आपल्या खऱ्या विषयाला आपण प्रारंभ करणार आहोत. काही लोक मला विचारतात बरं का, कुठल्या शंकराचार्यांबद्दल तुम्ही बोलणार आहात? कुठले शंकराचार्य हा प्रश्नच मुळी अप्रस्तुत आहे. तशी शंकराचार्य ही पदवी आहे, पण आपण बोलणार आहोत ते मूळ शंकराचार्य, आद्य शंकराचार्यांबद्दल बोलणार आहोत. त्याच्यानंतर मी शृंगेरीचे शंकराचार्य, पुरीचे शंकराचार्य, द्वारकेचे शंकराचार्य, करवीर पीठ आहे, बरीच आहेत, कांशी पीठाचे, असे अनेक शंकराचार्य. पण मूळ ही सुरुवात कुठून झाली, हा ज्ञानाचा स्रोत कुठून आलेला आहे, तर ते आद्य जगद्गुरु शंकराचार्यांपासून. आणि ते त्यांचं जीवन चरित्र काय आहे. आपल्याला शंकराचार्य हे नुसतंच नाव माहितीये बरं का, नुसतंच नाव माहितीये, किंवा त्यांची फार तर थोडीशी स्तोत्र माहितीये, किंवा तुटक काही भाग माहितीये. पण आज आता या आपल्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण 4 दिवस सलग त्यांच्या सगळे जीवन प्रसंग म्हणजे त्यांच्या जन्मापूर्वीपासून आपण सुरुवात करणार आहोत. तर त्यांच्या निर्वाणापर्यंतच नाही तर त्याच्याही नंतर काय घडलं आहे, या 4ही पीठामध्ये काय घडलंय हे सगळं अगदी बारकाव्या सहित जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर स्तोत्र रचना आचार्य आपल्याला म्हणजे ओळखीचे आहेत, परिचित आहेत ते त्यांच्या स्तोत्राच्या माध्यमातून. पण स्तोत्रही आपल्याला आवडतात, ती स्तोत्रही जाणून घेणार आहोत, त्याच्या मागच्या घटना प्रसंगही जाणून घेणार आहोत. अशी आपली ही सुरुवात होणार आहे. खरं म्हटलं ना तर भारताला कितीतरी हजारो वर्षांची परंपरा आहे. ऋग्वेद किंवा वेदांचा जन्म इथेच झालेला आहे. वेद हे अपौरुषेय आहेत, कोणीही लिहिलेले नाहीयेत, आमच्या ऋषींना दिसले. वेद ऋषीर दर्शनात असं म्हटलेलं आहे. वेद कुठल्याही ऋषींनी लिहिलेले नाहीयेत किंवा त्याचं श्रेय कोणीही आपल्याकडे घेत नाही. असं म्हणतात की ते परमेश्वराच्या उच्छ्वासातून निर्माण झाले. ऋषींना ते दिसले, त्यांनी ते आत्मसात केले आणि आपल्या शिष्यांपर्यंत पोहोचवत मग शिष्य त्यांचे प्रशिष्य असं करत करत ती परंपरा आपल्यापर्यंत येऊन थांबलेली आहे. पण एक गंमत अशी आहे, आजही एवढी हजारो वर्ष झाली तरी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत वेदांमध्ये किंचितही कानामात्रेचा सुद्धा भेद नाही. भेद आहे. भेद कशाचा आहे? टोनिंगचा आहे. साऊथ इंडियन लोकांचं टोनिंग थोडं वेगळं आणि नॉर्थ इंडियन लोकांचं थोडं वेगळं आहे. पण कुठेही कानामात्रेचा सुद्धा फरक नाही, कारण ते जसेच्या तसे संथा पद्धतीने या पुढच्या शिष्यांपर्यंत पोहोचवले गेले आणि ते घट्ट बांधलेले बरं का. हे वेद आहेत, हे घट्ट बांधलेले. बांधलेले म्हणजे कसे सांगू का, आपण उलटी टीप घालतो नाही का, शिवणामध्ये आपण उलटी टीप घालतो म्हणजे पुढे जातो मागे येतो, पुढे जातो मागे येतो. नुसता धावदोरा घातला तर तो उसवू शकतो किंवा नुसते शब्दाला शब्द जोडले तर एखादा शब्द गळू शकतो. पण इथे ही उलटी टीप जशी घालते, पुढे जायचं मागे यायचं, पुढे जायचं मागे यायचं, अशा पद्धतीने हे घोटून 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 ह्या ऋचा वेद मंत्र पुढच्या पिढीपर्यंत सोपवले. म्हणजे साधं एक थोडंसं उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. आपण अंक म्हणतो 1 2 3 4 वगैरे आपल्या सगळ्यांना पाठ आहे.
पण कधी कधी लहान मुलांचं चुकतं, 4 नंतर एकदम 7 सुद्धा येतं. 4 नंतर खरं तर 5 यायला पाहिजे ना, 7 सुद्धा येतं. मग तसं होऊ नये म्हणून काय ऋषींनी आपल्या काळजी घेतलीये. ऋषी म्हणतात कसे अंक म्हणायचे, एकम द्वे द्वे एकम एकम द्वे द्वे त्रीणी त्रीणी द्वे द्वे त्रीणी त्रीणी चतुर चतुर त्रीणी त्रीणी चतुर चतुर पंच पंच चतुर चतुर पंच पंच षष्ठ षष्ठ पंच पंच षष्ठ षष्ठ सप्त सप्त षष्ठ षष्ठ सप्त सप्त अष्ट अष्ट सप्त सप्त अष्ट अष्ट नवम नवम अष्ट अष्ट नवम नवम दश दश नवम नवम दश. चुकेल का काही आता ह्याच्यात? चुकेल का? 4 नंतर 6 येईल का? नाही येणार. आता चुकणारच नाही. असे वेद मंत्र, जे घनपाठी ब्राह्मण आहे असे वेद मंत्र म्हणतात. म्हणजे बघा काय ऋषींची प्रज्ञा आहे. प्रज्ञाचेही आपण प्रकार बघणार आहोत. बुद्धी, मेधा, प्रज्ञा, प्रतिभा हे त्याचे सगळे स्तरही आपण हळूहळू जाणून घेणार आहोत. अशी ही परंपरा लाभलेल्या भारत देशामध्ये रामायण महाभारतासारखी महाकाव्य सुद्धा घडलेली आहेत, प्रत्यक्ष घडलेली आहेत. आणि आज आपण त्याच्या स्तन्यावर आपण पोचले गेलेलो. खरं तर आपण इतके भाग्यवान आहोत की आपण लहानपणापासून अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत रामायण महाभारतातल्या. त्यामुळे हा आपल्याला वारसा खरं तर मिळालेला आहे. किंवा आपल्या देशामध्ये 10 अवतार झालेले आहेत. मत्स्य, कूर्म, वराह हे सगळे 10 अवतार आपल्याच देशात झालेले आहेत. काय वैभवशाली परंपरा आहे. बाकीच्या देशांकडे वैभव असेल, संपत्ती असेल, पैसा असेल किंवा समृद्धी असेल किंवा सुधारणा असतील, पण आपल्या देशाला जो संस्कृतीचा वारसा लाभलाय तो अलौकिक आहे, अगदी वेगळाच आहे. त्यामुळे हे सगळं जे आहे अशा आपल्या पार्श्वभूमीवर अनेक संतांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे. जे जैन आहेत, आपल्याकडे बौद्ध आहेत, हे सगळं आहे. आता तो काळ कुठला होता असं विचाराल तर शंकराचार्यांच्या काळाबद्दल थोडेसे मतभेद आहेत. आधुनिक जे विचारवंत आहेत ते मानतात इसवी सन 788 ते 820 असा 32 वर्षाचा काळ हा शंकराचार्यांचा आहे असं आधुनिक विचारवंत मानतात. पण काही जुने लोक म्हणतात छे हा आधुनिक नाहीये, इसवी सनानंतरचा हा अवतारच नाहीये, इसवी सन पूर्वी 4 शतक म्हणजे 2400 वर्षापूर्वीचे शंकराचार्य असं काहींचं म्हणणं आहे. पण राहू दे ना, आपल्याला त्या काळाच्या भानगडीत पडायचंच नाही. 2400 वर्षापूर्वीचे शंकराचार्य असू दे किंवा 1200 वर्षापूर्वीचे असू दे, आपल्याला त्यांचं जीवन चरित्र समजून घ्यायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जो एक वसा दिलाय, वारसा दिलाय, जर का खरंच आचार्य नसते तर आज हिंदुत्व टिकलंच नसतं. हिंदुत्व टिकवण्याचं, वेदांताची प्रतिष्ठापना, सुप्रतिष्ठा करण्याचं काम आचार्यांनी केलेले, शंकराचार्यांनी. कारण तो काळ कसा होता, तो अंधाधुंदीचा काळ होता. बौद्ध धर्माचं प्राबल्य जास्त वाढलं होतं, जैनांचं काही ठिकाणी चुकीचं वागणंही चाललेलं होतं. अशा वेळेला वैदिक धर्माचा प्रसार करणं अतिशय अगत्याचं होतं आणि तोच आचार्यांनी केलेला आहे. पाखंडी लोक खूप होते, म्हणजे सगळ्याचा बजबजाट माजलेला होता. धर्माला ग्लानी आली होती. भगवद्गीतेत वचन आहे ना, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्माला ग्लानी येते म्हणजे काय? आपण माणसाला ग्लानी येते ते माहितीये, पण धर्माला ग्लानी येते म्हणजे एक्झॅक्टली काय होतं तर धर्माची जी बांधणी आहे ना, धर्म म्हणजे काय, हे समाज रचना आहे. शेवटी समाज रचना जर का घट्ट असेल, बांधीव असेल, ठासीव असेल तरच उत्तम समाज चालतो. ती जर का सैल झाली, खिळखिळी झाली तर समाज विस्कळीत होतो. अशी सगळी तेव्हा अवस्था होती. त्यामुळे धर्माला ग्लानी आली होती. कुणाला ताळतंत्री नव्हता. अशा वेळेला ह्या सगळ्याला कुठली तरी एक दिशा देण्याचं कार्य करणं आवश्यक होतं. आणि बघा अशाच वेळेला साक्षात शंकरांनी अवतार घेतलाय. कुणाच्या रूपाने तर शंकराचार्यांच्या रूपाने. तुम्ही म्हणाल तुमची श्रद्धा आहे, तुमची भक्ती आहे म्हणून तुम्ही काहीही बोलताय, असं नाहीये. याला खरंच एक पुरावा सुद्धा आहे. आपण तेच मग जाणून घ्यायचं का, हे चरित्र त्यांचं जाणून घ्यायचं का, की कोण होतं, म्हणजे कसं अवतार झाला तरी कसा, आणि नक्की शंकराचाही कशावर. तर आता बघूया बरं का. फार पूर्वी केरळ प्रांत, केरळ म्हणजे कुठपासून होता तेव्हाचा केरळ, गोकर्ण महाबळेश्वर पासून कन्याकुमारी पर्यंतचा जो चिंचोळा पट्टा होता. चिंचोळी एक पट्टी आहे, अगदी अरुंद पट्टी आहे. तिथे चेर राजाचं राजवट होतं, चेर राजा. आणि चेर राजाची राजवट म्हणून त्याला चेरतल असं म्हणत होते.
या चेरतळाच्या पुढे केरळ झालं आणि हे केरळ सुद्धा चिंचोळ्यात पट्टा आहे. या केरळमध्ये एक कालडी नावाचं अतिशय सुंदर छोटंसं गाव आहे. केरळमध्ये या कालडी गावाच्या जवळनं पूर्णा नदी वाहते. अगदी अतिशय वेगाने वाहणारी, अतिशय शुद्ध पाणी असणारी ही एक नदी आहे आणि तिला अलबाई असे दुसरे एक नाव आहे. पूर्णा किंवा अलबाई अशी 2 नावं तिला आहेत. अर्थातच ही वेगाने वाहणारी नदी असल्यामुळे तिच्या भोवती, तिच्या दोन्ही काठावर नारळी पोफळीची अनेक मोठ्या बागा आहेत किंवा तांदळाची, भाताची शेतं आहेत. असा अतिशय सुबत्ता म्हणजे असलेला हा परिसर आहे. आणि त्याच्यातलं हे चिमुकलं गाव आहे कालड. चिमुकलं गाव आहे कालड. या कालडी गावामध्ये अनेक जाती, धर्म, पंथाचे छोटंसंच गाव आहे. फारच कमी लोकसंख्या, पण तरी बरेच जाती धर्माचे लोक तिथे राहत होते. तर मुठभरच तिथे ब्राह्मणाची घरं होती. आणि ब्राह्मण कुठले तर नंबूद्री ब्राह्मण. नंबूद्री ब्राह्मण आपण ऐकलंय, त्यामुळे नंबूद्री ब्राह्मणाची फारच थोडी घरं होती. त्याच्यात त्या एवढ्याशा ब्राह्मणाच्या घरामध्ये एक गुरुकुल होत. आणि गुरुकुल ते कोण चालवत होतं तर विद्याधिराज म्हणून एक गृहस्थ होते. हे विद्याधिराज हे गुरुकुल चालवत होते. स्वतः अतिशय विद्या संपन्न होते. त्यांच्याकडे दुरून दुरून छात्र शिकायला यायचे. काही तिथेच राहायचे, काही रोज यायचे. असं सगळं अतिशय आनंदाचा चाललेला होता. असं असताना त्या विद्याधिराजांना एक मुलगा होता. पत्नी नव्हती, पत्नीचं लवकर देहावसान झालेलं होतं, पण त्यांना एक मुलगा होता. त्याचं नाव होतं शिवगुरु. लक्षात घ्या, आता तुम्हाला खूप पुढे त्याचं कळणार आहे. शिवगुरु नावाचा त्यांना एक मुलगा होता. हा शिवगुरु सुद्धा अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तो म्हणला, मला पण हे वेदांचा अभ्यास करायचा आहे, या वेदांताची प्रतिष्ठापना करायची आहे. हा जो वैदिक धर्म आहे हा पुन्हा जागृत करायचा आहे, पुन्हा त्याला बळकटी आणायचे. हेच कार्य मला करायचंय, मला काही संसार करायचा नाही. पण विद्याधिराजांनी त्याला समजावून सांगितलं. विद्याधिराज जरी स्वतः हे गुरुकुल चालवत असले तरी त्यांनी समजावून सांगितलं की तू असा अविचार करू नको, तू गृहस्थाश्रम स्वीकार आणि शिवाय गुरुकुल चालव. पुष्कळ सांगितल्यावर त्या शिवगुरूंना हे पटलं आणि त्यांनी विवाहाला संमती दिली. आणि जवळच्याच गावातली एक आर्यांबा नावाची किंवा तिचं नाव विशिष्ठा देवी असं एक स्त्री होती, तिच्याशी त्यांचा विवाह झाला. दोघांचा विवाह अतिशय म्हणजे इतके अनुकूल होते. पती पत्नीने कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शिवगुरु आणि विशिष्ठा देवी. या विशिष्ठा देवीला आर्यांबा असंही नाव आहे, आपण पुढे तिला आर्यांबाच म्हणणार. असा त्यांचा अतिशय सुखाचा संसार खरं तर चाललेला होता. सुखाचा संसार होता. आणि गृहस्थाश्रमाचं मर्मच हे आहे की दोघांनी एकमेकांच्या मताने चालावं. एकमेकांच्या मताने म्हणजे पती पत्नींपैकी एक जर का खिन्न असेल, उदास असेल, दुःखी असेल तर दुसऱ्यांनी आनंदी राहू नये किंवा ते शल्य जाणून घ्यावं. असा अतिशय सुखाचा संसार त्यांचा चाललेला होता. विद्याधिराजांचा सुद्धा त्यांना आशीर्वाद होता. वर्षामागून वर्ष जात होती. अशातच त्या विद्याधिराजांचं निधन झालं आणि त्यांची सगळी पैतृक संपत्ती या शिवगुरूंना मिळाली. आता तर त्या गुरुकुलाचा व्याप इतका वाढला होता, इतका वाढला होता. अनेक दुरून दुरून छात्र येत होते, कारण यांच्या विद्येचा प्रभावच असा होता किंवा शिकवण्याची एक हातोटी वेगळी होती. त्यामुळे शिवगुरूंकडे दुरून दुरून छात्र येत होते. अशा परिस्थितीमध्ये असं सगळं सुखाचं चाललं होतं. पण ही आर्यांबा होती ना, ती मात्र मनामध्ये थोडी खंतावत होती. तिला वाईट वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावर सारखं दुःख असायचं. कधी कधी ते अश्रू तिच्या डोळ्यांना न आवरता, न जुमानता डोळ्यातनं बाहेर पडायचे. पण तरी ती पटकन ते पुसून परत कामाला लागायची. पण कधी कधी अश्रू अनावर व्हायचे. असेच एक दोनदा शिवगुरूंनी पाहिलं की ही आपली पत्नी अतिशय दुःखी आहे. मग त्यांनी तिला विचारलं की काय झालं तुला, कशासाठी तू दुःखी आहेस. ती म्हणाली, बघा ना, आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली पण अजून आपल्याला संतान प्राप्ती झालेली नाहीये. मला एक तरी अपत्य व्हावं अशी माझी इच्छा आहे. शिवगुरु म्हणाले की अगं एवढा व्याप माझा आहे. पण त्यांनी हे ओळखलं, मगाशीच मी म्हटलं ना, गृहस्थाश्रमाचं हे वर्मच आहे किंवा मर्मच आहे की पत्नी दुःखी आहे तर मी माझ्या व्यापाकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तरी चालेल. मग शिवगुरूंनी खरंच काय केलं, गुरुकुलाचा व्याप थोडासा आवरता घेतला. म्हणजे त्यांच्याकडे जे शिकलेले विद्यार्थी होते ते शिक्षक म्हणून किंवा अध्यापक म्हणून पुढे गादी चालवत होते, त्यांना सुद्धा त्यांच्यावर हे थोडासा कारभार सोपवला. आणि ते म्हणाले की आता हे जो मला
आणि मला माहितीये की सकाम अनुष्ठान कसं करायचं. सकाम अनुष्ठान आहे कारण काहीतरी प्राप्तीसाठी जे करतो ते सकाम, ते मला माहितीये, त्याचं मर्म माहितीये, त्याचं तंत्र माहितीये. तर इथून जवळच, कालडीपासून जवळच एक वृष पर्वत आहे. या वृष पर्वतावरती चंद्रमौलीश्वराचं मंदिर आहे आणि तो चंद्रमौलीश्वर आहे, त्याची जर का त्याचं अनुष्ठान केलं, ओम नमः शिवाय चा रुद्राभिषेक त्याच्यावर केला तर तो निश्चितपणाने प्रसन्न होईल याची मला खात्री आहे. आता आपण काय करू, इथला सगळा व्याप आवरता घेऊया आणि आपण दोघं तिथे जाऊन राहूया. खरोखर शिवगुरु आणि आर्यांबा तिकडे राहायला गेले, चंद्रमौलीश्वराच्या मंदिराच्या आसपास. त्या पर्वतावर ते मंदिर होतं. आजूबाजूला अतिशय छान झरे होते, फुलं फळांची झाडं होती. त्यामुळे त्यांचं अतिशय तिथे रमणीय असं मंदिर होतं. चंद्रमौलीश्वराचं अतिशय रमणीय असं मंदिर होतं. रोज काय सुरू झालं, तिथे गेल्याबरोबर यांचा ओम नमः शिवायचा जप आहे, रुद्राभिषेक आहे. सतत 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 त्या शंकराच्या अवतीभोवतीच यांचं सगळे वागणं होतं. सुरुवातीला त्या फळझाडं वगैरे काही होतं, कंदमुळं होती, ते खाऊन त्यांनी त्याच्यावर कालक्रमणा केली. पण नंतर नंतर त्यांना त्या ओम नमः शिवायचं इतकं वेड लागलं, तो जप इतका सुरू होता की ते खाण्यापिण्याचं सुद्धा भान हरपलं, देहबुद्धी सुद्धा हरपून गेली. आणि त्याच्यानंतर फक्त 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 त्या चंद्रमौलीश्वराचं चरणामृत पिऊनच या दोघांचा कालक्रम सुरू झाला. बघता बघता वर्ष लोटलं. आता काहीच नाही ना, अंगामध्ये काही त्राणच नाही खरं म्हटलं तर. पण त्या शंकरा म्हणजे चंद्रमौलीश्वराचं जी कृपा लाभली, त्याचं तेज त्या दोघांच्याही चर्येवर चढलेलं होतं. ती आभा होती, त्यामुळे शरीर अगदी काळीसारखी कृश झाली तरी चेहरा अतिशय प्रसन्न, अतिशय तेजस्वी होता. बघता बघता वर्ष झालं आणि शिवगुरूंच्या स्वप्नामध्ये साक्षात त्या चंद्रमौलीश्वराने दृष्टांत दिला, दर्शन दिलं. आणि चंद्रमौलीश्वर म्हणाला की वत्सा, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तुला काय हवं ते माग. तेव्हा शिवगुरू पण काय बोलणार. शिवगुरू म्हणाले की अहो, तुम्हाला तर सगळं माहितीये की मी कशासाठी हे व्रत केलं हेही माहितीये, मी आता तुमच्याजवळ वेगळं काय मागणार. तुम्हाला माहितीये की माझी पत्नी किती मनामध्ये खंतावतीये, तिला एक तरी अपत्य व्हावं अशी तिची इच्छा आहे. ते जर का शक्य असेल तर ते तुम्ही मला त्याची तेवढी कृपा केली तर मला बरं होईल. त्यामुळे अगदी चंद्रमौलीश्वर प्रसन्न झाला आणि ते म्हणाले की हो, तुला पाहिजे तसा मी पुत्र देतो. तेव्हा शिवगुरू म्हणाले की सर्वज्ञ आणि दीर्घायू पुत्र मला द्या, सर्वज्ञ आणि दीर्घायू. तेव्हा चंद्रमौलीश्वर म्हणाला दोन्ही नाही मिळणार, एक काहीतरी मिळेल. सर्वज्ञ तरी पुत्र मिळेल किंवा दीर्घायुष्य तरी मिळेल. शिवगुरूंनी क्षणभरच विचार केला. खरंच आहे, ही गोष्ट खरी आहे. जेव्हा तुमची सात्विक वृत्ती प्रबळ होते तेव्हा निर्णय घेणं सहज शक्य होतं. शिवगुरूंनी क्षणात निर्णय घेतला की अल्पायुष्य असला तरी चालेल, पण मला सर्वज्ञ पुत्र हवा. पण आपल्या ज्या वेदांताची प्रतिष्ठापना करायची, वैदिक धर्माचा प्रसार करायचा असेल तर सर्वज्ञच पुत्र पाहिजे. दीर्घायुष्य लाभलेला पण मंद बुद्धीचा मुलगा घेऊन मी काय करू. सर्वज्ञ पुत्र दे, अल्पायुष्य असला तरी चालेल. शंकराने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. शिवगुरूंनी आपल्या पत्नीला उठवलं, आर्यांबेला उठवलं आणि म्हणाले की अगं, आपलं अनुष्ठान पूर्ण झालं. साक्षात शंकरांनी मला दर्शन दिलंय आणि आपल्याला आता घरी जाऊन आपला नेहमीचा कार्यक्रम करायला, नेहमीचं गुरुकुलाचं व्याप सुरू करायला सांगितलेलं आहे. मग आर्यांबा म्हणाले की दर्शन तुम्हाला झालं, आपण दोघांनी अनुष्ठान केलं होतं, मला काही दर्शन झालं नाहीये, मग माझं अनुष्ठान पूर्ण झालं असं मी कसं समजू. तेव्हा त्यांनी समजावलं तिला की अगं, अनुष्ठान आपण एकाच कामनेसाठी केलं होतं ना, त्यामुळे त्यांनी मला दर्शन दिलं काय आणि तुला दिलं काय, एकूण एकच आहे. आणि म्हणून तिची समजूत घातली आणि दोघं तिथलं सगळं आवरून पुन्हा आपल्या कालडीमध्ये आपल्या घरी आले. पण क्षणभरही म्हणजे आता आपलं काम झालं की ते विसरायचं असं त्यांचा हेतूच नव्हता. सतत मनामध्ये, मुखामध्ये ओम नमः शिवायचं जप आहे. घरी आल्यावर सुद्धा रुद्राभिषेक सुरूच होता. अनेक गोष्टी सुरू होत्या आणि अशामध्ये दोघांचं मनोमिलन तर होतच, पती पत्नीचं मतैक्य होतं आणि त्याच्यामध्ये शंकराचं आता वरदान लाभलेलं आहे. आणि खरोखर तो शंकर प्रसन्न झाला आणि ही आर्यांबा गरोदर राहिली. तिच्या आता सगळ्या अंगोपांगावर त्या
गर्भारशीपणाचं तेज चढायला लागलं. अतिशय ती तेजस्वी दिसायला लागली आणि संपूर्ण कालडी गावामध्ये त्यांना अतिशय मानच होता. या दाम्पत्याला खूप मान होता, कारण शिवगुरु हे अतिशय ज्ञान संपन्न होते आणि आर्यांबा अतिशय शुद्धाचरणी होती. त्यामुळे सगळ्या कालडी वासियांना अतिशय आनंद झाला आणि अशा आनंदामध्ये हे दिवस चालले होते. पण दोघांचाही ओम नमः शिवायचा जप काही चुकलेला नाही. आणि खरोखर खरोखर बरोबर योग्य वेळेला म्हणजेच वैशाख शुद्ध पंचमीच्या दिवशी या आर्यांबेच्या उदरी म्हणजे अगदी माध्यान्नीला दुपारी 12 वाजता ज्ञान सूर्य त्यांच्या कुटीमध्ये अवतरलं. ज्ञान सूर्याचं आगमन झालं. पुत्ररत्न त्यांना प्राप्त झालं. अतिशय आनंद झाला त्यांना दोघांनाच काय, सगळ्या कालडी गावाला अतिशय आनंद झाला. आणि आणि नुसतं त्या शिवगुरूंनी त्या बाळाला मांडीवर घेतलं इतकं. आणि खरंच त्यांनी म्हटलं की मी शंकरा तुझ्याकडे मागितलं काय आणि तू लगेच दिलंस काय, खरंच मी धन्य आहे. तुझी कृपा माझ्यावर झाली आणि खरंच ही गोष्ट खरीच आहे की शंकरांनी वरदान दिलं. पण त्यांनीच मग विचार केला की आता ह्याला सर्वज्ञ पुत्र द्यायचा तर कुठलीच देणार, मलाच बहुतेक अवतार घ्यावा लागेल. आणि साक्षात शंकर या शंकराचार्यांच्या रूपाने त्यांच्या घरात जन्मलेले आहेत. या सगळ्या गोष्टी होत असताना त्या शिवगुरूंनी बाळाला मांडीवर घेतलं. ती आर्यांबा अतिशय सुखावली. तिच्या कुशीत हा बाळजीव जेव्हा वाढत होता तेव्हाच ती सुखावली. आता त्याला बघून अशी अतिशय प्रसन्नपणाने हसली. शिवगुरूंनी मांडीवर घेतलं. क्षणभर डोळे मिटले आणि डोळे उघडून पाहिले तर हे बाळ कसं होतं. या बालकाच्या शिरावरती चक्रचिन्ह होतं, भाळावरती नेत्रचिन्ह होतं आणि खांद्यावरती त्रिशूळ चिन्ह होतं. अशा शुभचिन्हांनी युक्त हे असं बाळ जन्माला आल्यावर त्यांना अतिशय साहजिकच आनंद झाला. आता ही खूणच पटली की हे प्रत्यक्ष शिवशंकरच जन्माला आले, ज्याच्यात आता काही पुराव्याची गोष्टच नाहीये. आता हे सगळं होत असताना अतिशय आनंदामध्ये माणूस स्वतःमध्येच खरं तर गर्क असतो. पण शिवगुरु तसे नव्हते. शिवगुरु तसे नव्हते. त्यांनी लगेचच अनेक संकल्प सोडले. गावातल्या लोकांना भूदान आहे, गोदान आहे, द्रव्यदान आहे, अशी अनेक दानं केली. त्याचबरोबर ते ज्योतिषाकडे सुद्धा गेले. ज्योतिषाकडे गेले आणि म्हणाले या बाळाचं भविष्य काय आहे. त्यांनी सांगितलं की हा अवतारी पुरुष आहे, हा सर्वज्ञ होणार आहे, पण एक लक्षात घ्या, हा अल्पायुषी होणार आहे. पण ते आधी माहितीच होतं हा अल्पायुष्य होणार आहे, हेही माहितीच होतं. त्यामुळे शिवगुरूंना फारसं काही वाटलं नाही. पण आर्यांबाला आणखीन दुःख झालं की त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झालं ना, जी गोष्ट माहिती होती त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. आता या बाळाचं नाव काय ठेवायचं. बाळ तर अतिशय शुभ लक्षणाने युक्त आहे, नाव तरी काय ठेवायचं. अर्थातच साहजिकच शंकराच्या कृपेने झाला म्हणून शंकर नाव ठेवणं हेच योग्य होतं. दुसरी गोष्ट अशी आहे, शम करोती इति शंकरा. शम म्हणजे कल्याण, कल्याण करणारा तो शंकर. मग हा मुलगा सर्वज्ञ जर होणार असेल आणि खरंच वेदांत धर्माचा प्रचार करणार असेल, संपूर्ण भारतभर वैदिक धर्माचा प्रसार करणार असेल, तर हा शम करोती इति शंकरा हेही नाव बरोबरच आहे. म्हणून या दोन्ही अंगाने शंकर नाव हे योग्यच ठरलं. आणखी तिसरी एक गोष्ट सांगते. नंबुद्री ब्राह्मणामध्ये एक प्रथा आहे किंवा आपल्याकडे सुद्धा खरं तर पूर्वी प्रथा होती किंवा अजूनही काही ठिकाणी आहे की नक्षत्रावरनं नाव ठेवतात बऱ्याच ठिकाणी. म्हणजे मग ते लक्षात ठेवावं लागत नाही या बाळा, कारण घरात पूर्वी पुष्कळ मुलं असायची. ते नक्षत्रावरनं किंवा तिथीवरनं किंवा त्या काही गोष्टींवरनं नाव ठेवलं जायचं. आता शंकर नावामध्ये काय आहे तर आता बघा, आपली मुळाक्षरं तर तुम्हाला माहिती आहेत, क ख ग घ ङ च छ ज ष य वगैरे माहिती आहेत किंवा य र ल व श. आता श हे कुठे येतं, य र ल व श 5वं अक्षर आहे. त्या वर्णमालेतलं वर्णगटातलं हे 5वं अक्षर आहे. श काय आहे तर श आहे ही 5वी तिथी आहे. पण वैशाख शुद्ध पंचमीला जन्मलेलं म्हणून 5वं अक्षर आहे. 5वी तिथी लक्षात राहील बघा. श वर्ण क काय आहे तर क ख ग घ ङ मधलं क हे पहिलं अक्षर आहे. आणि पहिलं अक्षर म्हणजे काय आहे तर शुक्ल पक्ष आहे. महिन्यामध्ये 2 पक्ष असतात, शुक्ल पक्ष आणि वद्य पक्ष. पहिला पक्ष आहे म्हणून क. आणि र काय आहे, र हे अक्षर हे दुसरं अक्षर आहे. य र ल व श मधलं दुसरं अक्षर आहे. आणि महिना कुठला आहे तर वैशाख महिना हा दुसरा महिना, चैत्र वैशाख. आलं की नाही सगळं. वैशाख महिना आला, शुद्ध पक्ष आला आणि पंचमी तिथी आली. त्याही दृष्टीने शंकर हे नाव किती योग्य आहे बघ. असं शंकर नाव ठेवलं आणि सगळीकडे भूदान
गोदान, द्रव्यदान असं सगळी दानं झाली. त्यामुळे सगळे लोक आनंदित झाले. आणि खरंच आहे, आपल्या आनंदामध्ये आपण इतरांना संतुष्ट ठेवलं तर त्यांचेही शुभाशीर्वाद, शुभेच्छा आपल्याला लाभत असतात. आता ह्या शंकराला तर किती शुभेच्छा, सगळ्या कालडी गावाच्या शुभेच्छा लाभलेल्या आहेत. हा लोकोत्तर होणार पण अल्पायुषी होणार याच्यावर आता एक शिक्कामोर्तब झालं. आता हा हळूहळू वाढतोय. हा आता वाढायला लागला. छोटा बाळ होता, आता रंगायला लागला, बसायला लागला. आणि शिवगुरूंचा व्याप आता पुन्हा वाढायला लागलेला आहे. अनेक दुरून दुरून लोक यायचे. मग त्याच्यामध्ये ऋचा, वेदमंत्र, पवमान असं ते छात्रांना शिकवायचे. हा बाळ आतल्या खोलीतनं रांगत यायचा. ओसरीवर ह्या सगळं गुरुकुल असायचं. ओसरीवर रांगत रांगत यायचा आणि जो शब्द कानावर पडेल तो उच्चारायचा. थोडा अगदी काहीच दिवस तो बोबडा बोलला असेल. पहिली सुरुवात त्याची कुठनं झाली बोलायला. पहिला शब्द त्याने उच्चारला अंब. आईला हाक मारली, अंब. आईला काय अत्यानंद झाला की किती वर्षांनी हे पुत्ररत्न लाभले आणि इतकं गोड आवाज अंब म्हणायला लागला. मग त्याच्यानंतर ते जे गुरु काय शिकवत असतील त्याच्यातला एखादा शब्द घ्यायचा, लगेच तो मुखोद्गत करायचा, तो म्हणायला लागायचा. बोबडा बोललाच नाही, फार थोडा बोलला असेल पण वाणी अतिशय शुद्ध, स्पष्ट, स्वच्छ वाणी. त्यामुळे तो बोलायला लागला. हळूहळू 7-8 महिन्याचा मुलगा हा बोलायला लागला. हळूहळू हे करत करत आता वाढतोय. तो पूर्णेच्या काठावरती एक पूर्ण व्यक्तिमत्व वाढत 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 विकसित होत होतं. हे सगळं सुरू असताना कालडीवासियांना इतका आनंद व्हायचा की जशा कृष्णाच्या बाललीला होत्या ना, तशा या शंकराच्या बाललीलाच होत्या. त्यामुळे सगळे लोक या शंकराला, त्याच्याशी खेळायला, त्याच्या बाललीला बघायला अतिशय आतुर असायचे. असं करता करता कुणाला तर हा वाटे की जणू काही हा भक्तीचा झुळझुळणारा जरा आहे. कुणाला वाटायचं की हा चिमुकल्या मुखातनं बोलणारा जणू काही वेदांतीच आहे, छोटासा वेदांती आहे. कुणाला वाटायचं का हा कर्मयोगाचा पुतळा आहे. सगळे जण त्याचं एक एक वेगवेगळ्या प्रकाराने वर्णन करायचे, त्याचं कौतुक करायचे. हे सगळं होत असताना अनेक गोष्टी तो शिकत होता. अनेक गोष्टी आता हळूहळू आणखी पैलू त्याच्या लक्षात यायला लागला सगळ्यांच्या, शिवगुरूंच्या सुद्धा, की काल शिकवलेलं काल तर बोललाच, पण काल श्रीकवलेला आज लक्षात आहे. कालचा मंत्र आणि आजचा मंत्र हे दोन्ही मंत्र त्याला म्हणता येतात. असं करत करत 1.5-2 वर्षाच्या मुलाला पवमान किंवा श्री सूक्त सुद्धा मुखोद्गत झालं. 1.5-2 वर्षाच्या मुलाला बरं का. म्हणजे काय विलक्षण बुद्धिमत्ता आहे, काय विलक्षण स्मरणशक्ती आहे. हे सगळं घडत असताना कालडीवासियांना आनंद होत होता. आर्यांबा काय, शिवगुरु काय, ह्यांना तर साहजिकच आनंद होत होता. असं सगळं चाललेलं होतं. हे सगळं होत असताना वेद, ऋचा हे सगळं एकीकडे घरात तर एवढं सुंदर वातावरण होतं. शिवाय आर्यांबा त्याला काही कथा सांगायची, लोककथा सांगायची. त्याच गावाचं जे ग्रामदैवत होतं केशवराज मंदिर, तिथे पुराण चालायचं. त्या पुराण कथा ऐकायला सुद्धा हा जायचा. म्हणजे सर्वांगाने आता व्यक्तिमत्व परिपूर्ण होत चाललेलं आहे. संस्कृत आहे, त्यांच्या तमिळ मधल्या काही लोककथा आहेत, सगळ्या गोष्टींनी तो परिपूर्ण होत चाललेला आहे. आता शिवगुरूंना खात्री वाटली की आता माझ्या नंतर गुरुकुलाचा व्याप हा नक्की सांभाळू शकेल. आपला मुलगाच हा गुरुकुलाचा व्याप अतिशय उत्तम रीतीने सांभाळू शकेल. पण अजून अधिकार कुठे? अधिकार प्राप्त व्हावा लागतो. ज्ञान घ्यायला, ज्ञान अध्ययन करायला आणि अध्यापन करायला अधिकार लागतो, एलिजिबिलिटी लागते ना. मग ती कुठे प्राप्त झाली? अजून मुंज सुद्धा नाही, अजून 5 वर्षाचा सुद्धा नाही मुलगा. तसं काय आता ह्याला गुरुकुलाचा भार सोपवणं तर शक्यच नाही, पण ह्याला अध्ययनाचा सुद्धा अधिकार नाहीये. खरं म्हटलं तर उपनयनानंतरच हा अधिकार प्राप्त होतो. आणि उपनयन किंवा व्रतबंधामध्ये वडील आणि मुलाची जोडी असते. गुरु शिष्य म्हणून वडील आणि मुलाची जोडी असते. या वडील मुलांची जोडी. आणि मग म्हणून शिवगुरूंना वाटलं की अगदीच हा लहान वयात त्यांनी एवढं ज्ञान आत्मसात केलंय, याला थोडं थोडं सांगावं, थोडं थोडं शिकवावं. आणि हा मुलगा जरी लहान असला, लक्षात घ्या हा मुलगा लहान होता पण वडील वृद्ध व्हायला लागले, तर उतार वयात झालेला मुलगा आहे. त्यामुळे वडिलांना वाटायला लागलं की माझं काही खरं नाहीये, मी किती दिवस राहीन मला माहिती नाहीये, लवकर ह्याचं व्रतबंध करावं. त्यामुळे 5व्या वर्षी व्रतबंध करण्याची काही ठिकाणी प्रथा आहे. मग याचा व्रतबंध करावा, पण ह्याला थोडंसं आधी समजावून सांगावं.
गायत्री मंत्र तर वडिलांनी मुलाच्या कानात सांगायचा असतो, पण हे त्याच्या आधी थोडंसं त्याच्याशी संवाद साधावा. आणि म्हणून त्यांनी एक दिवस हा खेळायचा, खूप खेळायचा, जसा अभ्यास करायचा तसा खेळायचाही भरपूर. सवंगडी खूप होते, संध्याकाळी खेळायला जायचा. एकदा शिवगुरूने थांबवलं आणि बोलावलं आणि ते म्हणाले की जरा बाळा इकडे ये, मला तुझ्याशी काही बोलायचे. तो म्हणाला काय तात तात काय तुम्ही मला म्हणालात? ते मला शिवगुरू म्हणाले की अरे की मला ना खूप लांब जायचे, खूप दूर जायचे. कुठे जायचंय तात तुम्हाला? ते म्हणाले की खूप लांब जायचे, मला चिरंतन पद गाठायचे. ते गाठून काय होणार आहे असं त्यांनी विचारलं. अरे चिरंतन पद हेच शाश्वत आहे, आपला देह आहे हा नश्वर आहे. हे सगळं ऐकलं. 5 वर्षाचं मुलगा, 5 सुद्धा नाही पूर्ण, लहान मुलगा, याने हे सगळं ऐकलं आणि म्हणाला कळलं, मला सगळं कळलं. तात म्हणाले की काय कळलं सांग बरं? हा सगळंच कळलं की आत्मा अमर आहे आणि देह नश्वर आहे. शिवगुरूंना असं झालं की मी काय बोललो, 4 वाक्य बोललो काय, जे अनेक वेद ग्रंथ धुंडाळून सुद्धा मोठमोठ्या विद्वान पंडितांना जे समजत नाही ते याला 4 वाक्यात समजलं. खरंच मी धन्य आहे, साक्षात शिवशंकरा तू मला धन्य केलंयस, तुझ्या कृपेने हे पुत्ररत्न प्राप्त झाले, नवे नवे तूच मला माझ्या पोटी अवतरलेला आहेस, त्यामुळे मी धन्योहम 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 असं शिवगुरू सारखे वारंवार म्हणायला लागले. पण म्हणाले आता याला कळतंय ना, याला समजतंय ना, याला आकलन होतंय ना, तर रोज सांगायचं. रोज खेळायला जाण्यापूर्वी 10-15 मिनिटं त्या दोघांचा संवाद चालायचा. शिवगुरू आणि हा शंकर या दोघांचा संवाद चालायचा. दुसऱ्या दिवशी शिवगुरू म्हणाले की बरोबर आहे, तुला हे कळलं हे बरोबर आहे, पण एक गोष्ट नक्की आहे बरं का, एक गोष्ट निश्चित आहे की प्रत्येकाला मृत्यू हा आहेच आणि मृत्यूला सगळे लोक घाबरतात, पण तू घाबरू नकोस बरं का. मृत्यू हा आपला सुहृद आहे, आपला सखा आहे, त्याला घाबरायचं नाही. जेव्हा येईल तेव्हा येईल, पण त्याला घाबरायचं नाही. कारण शिवगुरूंना कल्पना होती ना की लवकर ह्याला अल्पायुष्य, कधी मृत्यू येईल माहिती नाही, म्हणून त्यांनी मनाची तयारी करण्यासाठी हे सांगितलं. तो म्हणाला मी नाही घाबरत, मृत्यूला मी घाबरत नाही. असा रोज एकेका वेगवेगळ्या विषयावर त्यांचा संवाद चालायचा. आर्यांबा आतून बघायची, तारा अडून डोकावून बघायची. पूर्वी बायकांनी फार बाहेर येण्याची पद्धत नव्हती. आतून डोकावून बघायची आणि म्हणायची काय सुंदर संवाद चाललाय ना या दोघांचा. पिता पुत्रांची ही जोडी खरं अलौकिकच आहे. या जोडीला कोणाची दृष्ट नको लागायला, दृष्ट नको लागायला असं विचार आला. मात्र मनात दृष्ट लागलीच दृष्ट, पण बाळाला नाही लागली, पित्याला लागली आणि पित्याचं देहावसान झालं. म्हणजे मुंज अजून झालीच नाही, मुंजीची तयारी चालू होती पण मुंज झाली नाही, त्याच्या आतच पित्याचं देहावसान झालं. लगेच आर्यांबेने सती जाण्याची तयारी केली, पण शास्त्रार्थ काय सांगतो, शास्त्राधार त्याला नव्हता, सती जाण्याला शास्त्राधार नव्हता. म्हणून शास्त्रांनी सांगितलं की पदरी लहान अपत्य असलं, अजाण अपत्य असला तर सती जाण्याचा अधिकार स्त्रीला नाही. म्हणून तिने आपलं दुःख आवरून घेतलं, आपल्या बाळाकडे बघून दिवस कंठायला सुरुवात केली. पण बाळ तर किती समजूतदार. बाळ म्हणाला आई तू खंतावू नकोस, दुःख करू नकोस, आपले बाबा कुठेही गेलेले नाहीयेत, ते इथेच आहेत, आत्मा रूपाने ती इथेच आहे. आणि त्यांनी एक सुंदर दृष्टांत दिला की झाडाची पानं गळून पडतात पण त्यांचंच पुन्हा खत होतं आणि पुन्हा तेच पानं उगवतात, तेच बीज पुन्हा उगवतं. त्यामुळे आपले बाबा इथेच आहेत, तू काहीच काळजी करू नकोस. आणि पण तरी तिला वाटायचं की आता याची मुंज तर करायलाच पाहिजे, पण करणार कोण, तर वडील नाहीयेत, मी एकटीच कशी काय मुंज करणार. पण गावातले लोक इतके सुजाण होते, एकमेकांना मदत करणारे होते. गावातले पतदार काही जाणते लोक एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपण करूया याची मुंज. आणि खरोखर सगळ्यांनी एकत्र येऊन या मुलाची विधिवत मुंज केली. विधीला महत्व आहे का, नुसतंच बाकीच्या गोष्टी आपण डामडौलाला महत्व देतो, इथे विधिवत मुंज केली. एवढंच नाही तर हत्तीवरनं भिक्षावळ सुद्धा काढली, हत्तीवरनं त्याची भिक्षावळ काढली, अशी सुंदर मुंज केली. आता उपनयन झाल्यानंतर बाहेर जायला पाहिजे ना, गुरुगृही जायला पाहिजे. कुठे गुरुगृही जायचं तर कालडीच्या उत्तर दिशेला एक छोटंसं गाव होतं आणि तिथे पद्मनाभ स्वामी नावाचे एक गुरुजी होते. या गुरुजींकडे या मुलाला पाठवण्यात आलं आणि तिथे त्याचं सगळे पुढचं अध्ययन सुरू झालं. हे अध्ययन सुरू झालं. मग तिथे सुद्धा
त्या गुरुजींनी ह्याला इतके संस्कार दिले, म्हणजे न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र याचे सगळे धडे दिले. आणि त्याचबरोबर भिक्षाटन हा एक महत्वाचा एक वेगळा नियम त्यांनी पाळायला सुरुवात केली. भिक्षाटन, कुठलंही अन्न खायचं नाही, घरी शिजवलेलं अन्न नाही, भिक्षेतून मिळालेलं अन्न. आणि भिक्षा तरी कशी, तर भिक्षेचे सुद्धा नियम आहेत बरं का. भिक्षा म्हणजे भीक नाही, हे आधी लक्षात घेऊया. भिक्षा म्हणजे भीक नाही, तर कुठे भिक्षा मागायची, 5 घरी भिक्षा मागायची. रोज एकाच ठिकाणी जायचं नाही की यांच्याकडे चांगलं मिळतं मी रोज इथे जा, असं नाही. रोज 5 वेगळी घरं अशी भिक्षा मागायची आणि भिक्षेमध्ये जरी सूपभर आणलं तरी पसाभरच घ्यायचं, असा सगळे नियम होते. आणि हे शंकर काय आणि इतर बटू काय वेगवेगळ्या ठिकाणी, छोटंसं गाव होतं पण रोज वेगवेगळ्या ठिकाणी भिक्षा मागायला जायचे. आणि सगळ्यांना, आणि अतिशय ते गाव सुद्धा धार्मिक होतं, त्यामुळे आपल्याकडे कोणीतरी भिक्षा मागायला येतो हे गृहस्थाला भूषणास्पद असायचं. त्यामुळे गृहिणी सुद्धा उत्तमोत्तम अन्न शिजवून कधी भिक्षा मागायला बटू येतोय ह्याची वाट बघायच्या. असंच शंकर एकदा एका ब्राह्मणाच्या दारात गेला आणि म्हणाला, ओम भवती भिक्षां देही, ओम भवती भिक्षां देही. खरं म्हटलं ना तर भिक्षेच्या नियमात असं सांगितलंय की 3दाच भिक्षा मागायची, फक्त 3दाच मंत्र उच्चारायचा. 3दा उच्चारून जर का भिक्षा मिळाली नाही तर कुठलंही तक्रार न करता तिथून पुढच्या घरी जायचं. त्याने एकदा म्हणाला, ओम भवती भिक्षां देही. ब्राह्मणाचं घर होतं पण कोणीच बाहेर आलं नाहीये. पुन्हा जरा क्षीण आवाजामध्ये, हळू आवाजामध्ये दुसऱ्यांदा म्हणाला, ओम भवती भिक्षां देही. आतमधनं कोणीच बाहेर आलं नाही पण आवाज येत होता. पावलांचा आवाज दारापर्यंत यायचा, परत मागे जायचा, दारापर्यंत यायचा, परत मागे जायचा. मग तिसऱ्यांदा आता भिक्षा मंत्र उच्चारू का नको उच्चारू असं झालं शंकरला. त्यामुळे तो म्हणाला की आता मी जर भिक्षा मंत्र उच्चारला आणि या गृहिणीला जर देणं शक्य झालं नाही तर तिला वाईट वाटेल, मला भिक्षा न मिळायचं दुःख नाहीये. आणि म्हणून त्यांनी क्षीण आवाजामध्ये 3ऱ्यांदा भिक्षा मंत्र उच्चारला आणि खरंच दार उघडलं. आणि आतमध्ये काय परिस्थिती होती, ती दरिद्री ब्राह्मण स्त्री होती, तिच्याकडे खरंच काही नव्हतं. मनात खूप इच्छा होती की एवढा तेजस्वी बटू दाराशी आलेला आहे, त्याला भिक्षा वाढावी अशी इच्छा नक्कीच होती. पण वाढणार तरी काय, घरात अन्नाचा कण नाही. सगळी गाडगी मडकी उतरंडी सगळं धुंडाळून पाहिलं पण नाहीच, काही घरातच नाही तर देणार काय. तेवढ्यात तिची नजर शिंकाळ्याकडे गेली आणि शिंकाळ्यामध्ये एक आवळा होता, सुरकुतलेला एक आवळा होता. दारामध्ये आवळ्याचं झाड होतं, त्याचा एक आवळा पडलेला होता. तो आवळा शिंकाळ्यात ठेवला होता. तिने तो अलगद पदराने पुसला आणि ती भिक्षा घेऊन दारापाशी आली. तरी सुद्धा तिला वाटलं की इतका तेजस्वी बटू आणि मी ही क्षुद्र भिक्षा कशी घालू. पण ह्या शंकराने सांगितलं, माते जे काय आणलंस ते दे ना मला. आणि खरंच तिने झोळीत भिक्षा घातली आणि त्याने तृप्त झाला आणि तो तिथून निघाला गुरुजींकडे गेला. 5 घरी भिक्षा मागून झाल्यावर गुरुजींकडे गेला. सगळी भिक्षा एकत्र करून मग गुरुजी परत त्याचे वाटे करतात. तोपर्यंत ह्याला वाटलं की ती दरिद्री ब्राह्मण स्त्री किती दुर्दैवी आहे ना. आणि म्हणून तिला संपन्नता मिळाली, तिला वैभव मिळालं, तिला जर का खरंच हे सगळं समृद्धी मिळाली तर तिचं किती भलं होईल ना. तिच्यासाठी त्यांनी लक्ष्मीकडे प्रार्थना केली, महालक्ष्मीकडे प्रार्थना केली. आणि ही प्रार्थना तरी काय आहे, ही प्रार्थना त्यांनी त्या गुरुजींच्याच इथे असताना त्यांनी प्रार्थना केली. आणि ती प्रार्थना केली आणि असं म्हणतात की त्या ब्राह्मणाच्या दारात जे आवळ्याचं झाड होतं त्याच्यावरनं सुवर्णाच्या आवळ्याचा पाऊस पडला, वर्षाव झाला, अंगणभर आवळेच आवळे, सुवर्णाचे आवळे असं म्हणतात. आता ही प्रार्थना कुठली आहे, तर त्या प्रार्थनेचं नावच आहे मुळी कनकधारा स्तोत्र. कनक म्हणजे सुवर्ण, त्याच्या धारा पडल्या, वर्षाव झाला. कनकधारा स्तोत्र त्यांनी म्हटलं आणि महालक्ष्मी प्रसन्न झाली आणि त्या दरिद्री ब्राह्मणाचं दारिद्र्य दूर झालं. ती प्रार्थना कुठली आहे तेवढं एक थोडंसं म्हणून दाखवते. अंगम हरे पुलकभूषणमाश्रयन्ती भृंगांगनेव मुकुलाभरणन्तमालम् अंगीकृताखिल विभूतिरपांगलीला मांगल्यदास्तु मम मंगल देवतायाः. अशी 18 कडव्यांची ही प्रार्थना आहे. आता सगळी म्हणायला आपल्याला इथे वेळ नाहीये. हे कनकधारा स्तोत्र आपणही जर का म्हटलं, श्रद्धेने म्हटलं, घरी आपल्या म्हटलं तर आपल्याला काही आर्थिक विवंचना असतील तर त्या निश्चित दूर होतात.
ऋणचिंता असेल, काही कर्ज असेल तर त्याच्यातनं मुक्तता होते, उत्पन्नाचा एक सात्विक असा स्रोत सापडतो. असं हे कनकधारा स्तोत्र आहे. त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये दारामध्ये तो आवळ्यांचा पाऊस पडला. हे सगळं म्हणजे आता बघा या भिक्षाटनामध्ये त्याला काय काय प्राप्त होतो, या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याला हेही कळत होतं की मी आईपासून दूर आलोय. आईची आठवण व्हायचीच बघा, आता 5 वर्षाचा मुलगा, आईची आठवण व्हायचीच. पण तिथनच ती पूर्णा नदी व्हायची. त्या पूर्णेला तो सांगायचा की माझ्या आईला निरोप सांग बरं का, मी सुखरूप आहे. आणि आपल्या गुरुजींमध्ये तो वडिलांना बघायचा. असं सगळं चाललेलं होतं. हे सगळं आता आवळ्याचा पाऊस वगैरे आपण पाहिला. तुम्हाला म्हणजे ज्यांना भोळा भाव असेल त्यांना विश्वास बसेल की हो पडला आवळ्याचा पाऊस. पण जे रॅशनल थिंकिंग करणारे, जे ज्ञाननिष्ठ आहेत, ते म्हटले असा कसा आवळ्याचा पाऊस पडला, शक्यच नाही, आमच्या दारात नाही पडत, तिथे कसा पडला. त्यालाही एक कारण आहे किंवा एक त्याच्यावर उत्तर आहे की जेव्हा खरंच त्या असं झालं असेल कदाचित. हा स्तोत्र म्हणताना तिथनं काही धनिक चालले होते गावातले, त्यांनी एकत्र आले आणि ते म्हणाले की आपल्या घरात आपल्या गावामध्ये एखाद्याची इतकी दुर्दशा असणं योग्य नाहीये आणि म्हणून त्यांनी काही धनाच्या राशी त्या ब्राह्मणाच्या दाराशी नेऊन ठेवल्या असतील कदाचित. दुसरा सिद्धांत असा आहे, तो महत्वाचा आहे, की आपण आपल्यासाठी काही प्रार्थना केली तर परमेश्वर प्रसन्न होईल असं नाही, पण आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना केली तर परमेश्वर निश्चित प्रसन्न होतो. या बालशंकरांनी त्या ब्राह्मण पत्नीसाठी प्रार्थना केली होती म्हणून कदाचित महालक्ष्मी प्रसन्न झाली असेल, असंही असेल. आता त्या पद्मनाभ स्वामींकडे अतिशय वेगाने दिवस जात होते. अध्यापन चाललं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये योगशास्त्र, न्यायशास्त्र हे सगळं त्याचं शिकून झालं होतं. हे सगळं झाल्यानंतर आता ते गुरुजीच म्हणाले किंवा तो अनेक प्रश्न विचारायचा, तर गुरुजींना सगळ्याची उत्तरे येत होतीच असं नाही. तेव्हा ते नेहमीच म्हणायचे की ते नर्मदा किनारी गोविंद यती महाराज आहेत, त्यांना सगळ्याची उत्तर माहिती, कारण ते अद्वैताचे काय म्हणतात ते पुरस्कर्ते आहेत, त्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे. त्या बालशंकरांनी एवढं ऐकून ठेवलेलं. आता गुरुजी म्हणाले माझ्याकडे जेवढं ज्ञान होतं ते सगळं तुला देऊन झालं, आता माझ्याकडे काही ज्ञान द्यायला शिल्लकच उरलं नाही, आता तू घरी जाऊ शकतोस. आणि मग खरंच हा मुलगा तिथून त्या पद्मनाभ स्वामींकडनं घरी आला. आता तो आणखीन 1-1.5 वर्ष त्याच्यावर लुटलेलं होतं, ज्ञानाचं तेज पसरलं होतं, आणखीन देखणा दिसायला लागला होता. आईला वाटलं, घरी आल्यावर आईला साहजिकच आनंद झाला. आईला वाटलं याचा विवाह करावा, छानशी एखादी मुलगी बघावी, वधू बघावी आणि याचा विवाह करावा. आणि ह्याच्या मनामध्ये विचारचक्र वेगळीच होती की त्या गोविंद यतींकडे जायचं आणि वेदांताचा पुरस्कार करायचा किंवा त्याची प्रतिष्ठापना करायची. हे दोघांचे. आणि आई एकदम वृद्ध झाली होती, कारण उतार वयात झालेली ना. मग हा कधी कधी आईचे पाय चेपता म्हणायचा, आई मला वाटतंय की मी संन्यास घ्यावा आणि या सगळं आयुष्य या आपल्या वेदांताच्या प्रसारासाठी घालवावं. आई तेव्हा काही बोलायची नाही, पण जरा ह्याचा मूड चांगला असेल तेव्हा आई म्हणायची की बाळा असं नको करू, झालं ना आता पुष्कळ शिकलास ना, आता लग्न कर, छान गृहस्थाश्रम हे कर, मला चांगलीशी सून आण आणि तुझं संसार फुललेला मला बघायचे. दोघांचेही विचार प्रत्येकाच्या मानाने योग्यच होते, पण तरी ते परस्पर विरोधी होते. आता करायचं काय? संन्यास घ्यायचा झाला तर आईची संमती पाहिजेच. संन्यास घ्यायला आईची संमती पाहिजे, पण आई संमती देणार नाही आणि आईला वाटायचं हा काही ऐकत नाहीये माझं, त्यामुळे काय करणार. आता हा सगळा तेच प्रसंग उभा राहिला होता, पण नेहमीच काळच त्याचं उत्तर देतो. हा शंकर जो बालशंकर होता, आता 6-7 वर्षाचाच मुलगा आहे. मित्र होते, सवंगडी होते, झाडावर चढायचे, नदीत पोहायचे. त्या पूर्णा तर इतकी सुंदर नदी होती, पूर्णेच्या पात्रामध्ये रोज पोहायचे. एकदा त्यांची चढाओढ लागली आणि पूर्णेच्या खोल पात्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोण पोहत जाईल अशी त्यांची एक रेस लागली. आणि गेली की सगळी मुलं त्याच्यात पाण्यामध्ये उड्या मारल्या सगळ्यांनी. हा शंकर चाललाय आपला पोहत, सपासप पाणी कापत पुढे 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 चाललाय. आणि तिथेच नेमका काळाने डाव साधला आणि मगरीने त्याचा पाय पकडला. मगरीने पाय पकडल्यावर बाकीची मुलं घाबरली आणि आरडाओरडा करायला लागली की शंकरचा पाय मगरीने पकडला. काही मुलं तर त्याच्या घरी जाऊन सांगितलं त्यांनी आर्यांबेला. आर्यांबा बिचारी कशी तरी धडपडत आली, तिथेच बेशुद्ध पडली, पुन्हा उठली आणि त्या शंकरला हात करून बोलवायला लागली की अरे ये बाळा. पण शंकर कसा येणार? मग शंकरने सुद्धा लांबनच हात हलवून सांगितलं की आई
माझी इच्छा होती संन्यास घेण्याची, पण तू परवानगी दिली नाही, तुझी अनुमती मिळाली नाही, त्यामुळे मी संन्यासही घेऊ शकला नाही. आणि आता या मगरीने माझा पाय पकडलाय. आता मी काळाच्या स्वाधीन होतो. आणि 8 वर्षाचा तो तेव्हा झालेला होता. आता हा अल्पायुष्य म्हणजे इतकं अल्पायुष्य आहे का काय असं आईला वाटलं. आई म्हणाली, असू दे बाळा, तू जिथे असशील तिथे सुखात राहा, मी तुला संन्यास घ्यायला परवानगी देते, पण तू ये परत. संन्यास घ्यायला परवानगी मिळाली आणि या शंकरच्या अंगातनं एक विजेसारखी लहर खेळत गेली. आणि त्या क्षणी त्या मगरीने पाय सोडला. मगरीने पाय सोडला आणि पोहत पोहत हा काठावर आला आणि आईला लोटांगण घातलं. आई, तूच माझे आज प्राण वाचवलेस आणि तू संन्यासाला मला अनुमती दिलीस, आणि त्यामुळे आता तू खरंच मी ह्याचा प्रसार करीन. आई म्हणाली की अरे बाळा, मगाशी मी तुला जी संमती दिली ती नाईलाजाने दिली. नाईलाजाने दिली की आपला मुलगा आता अगदी काळाच्या पोटात जातोय, त्यापेक्षा त्याला वाचवावं म्हणून मी नाईलाजाने दिलं. पण तू तिथून पोहून इथे येईपर्यंत मी विचार केलाय, क्षणात विचार केलाय की तुझे वडील सुद्धा असेच होते. वडिलांना सुद्धा वेदांताचा प्रसार करायचा होता, पण त्यांनी त्यांच्या वडिलांच्या इच्छेला मान देऊन ते संसार केला आणि माझं जीवन सुखाचं केलं. पण त्यांना जर का उत्तम श्रद्धांजली व्हायची असेल तर तू संन्यास घेणंच योग्य आहे असं मला आता पटलेलं आहे. आता मी तुला मनापासून संमती देते. बघा, आता संमती मिळाली आणि मनापासून मिळाली. आणि दोघांच्या डोळ्यातनं अश्रुधारा लोटल्या होत्या. आता दोघंही घरी आले. संन्यासाला परवानगी तर मिळाली, आता सगळी पुढची तयारी सुरू करायची. आता पण मी गेल्यानंतर आईचं काय होणार? आईचा उदरनिर्वाह चालण्यासाठी काहीतरी हवं ना. पण सगळ्याच गोष्टी अनुकूल घडतात बरं का. जर का तुमचा सत्य संकल्पाचा दाता नारायण असं म्हटलेलं, तुमचे विचार उत्तम असतील तर सगळ्या गोष्टी अनुकूल घडतच जातात. म्हणजे त्यांना अग्रहाराचा हक्क मिळालेला होता. अग्रहाराचा हक्क त्या कालडी गावात, म्हणजे काही प्रतिष्ठित घरं होती. म्हणजे आता अग्रहार म्हणजे तुमच्या आपल्या भाषेत सांगायचं तर टॅक्स फ्री जमीन होती त्यांची. कुठलाही सारा भरावा लागत नव्हता. त्यामुळे जे उत्पन्न येईल ते त्यांनाच मिळत होतं. इतरही काही साधनं होती किंवा इतरही काही चीज वस्तू त्यांच्याकडे होती. तेवढ्यावर आईचा उदरनिर्वाह होईल हे नक्की. आणि मी आता संन्यास घेणार असं शंकराने ठरवलं. पण आता ही सोय झाली, उदरनिर्वाहाची सोय झाली, पण आई आता इतकी वृद्ध झालीये की घरापासून पूर्णा नदी अगदी जवळच होती, पण तेवढंही अंतर तिला चालता येत नव्हतं. तेवढंही अंतर कुणाची तरी मदत घेऊन खुरडत कशी तरी जात होती ती बिचारी. ती अंघोळ तरी कुठे करणार? पूर्वी काय असे नळ आणि हे नव्हतं. त्या नदीवर अंघोळीला जायला सुद्धा हिला जर शक्य नाहीये, तिची काहीतरी व्यवस्था करायलाच पाहिजे ना. कशी करणार मग व्यवस्था? पण शंकर आहे ना, हा बालशंकर अतिशय तेजस्वी आहे आणि त्यांनी त्या पूर्णेचीच प्रार्थना केली. पावसाळ्याचे दिवस होते, पूर्णेला पूर आला होता, सगळं गढूळ पाणी फेसाळत असं वाहत होतं. अगदी रौद्र रूप त्या पूर्णेने धारण केलं होतं. आणि अशा प्रसंगी या शंकरने तर त्या पूर्णेला प्रार्थना केली की माझ्या आईची काहीतरी सोय कर. आणि खरोखर ही प्रार्थना पूर्णेने ऐकली. तो प्रवाहाचा जो फेसाळत लांबनं चालला होता तो त्या आर्यांबेच्या घराकडे वळला आणि तिथे थबकला आणि त्या प्रवाहाने मार्गच बदलला. म्हणजे आता यांच्या अंगणातनं पूर्णा नदी व्हायला लागली. आईच्या आंघोळीची सुद्धा सोय झाली, सगळी स्नानाची सोय झाली, आर्थिक उदरनिर्वाहाची सगळी सोय झाली. आता सगळा पुढचा मार्ग मोकळा झालेला आहे. संन्यास दीक्षा घेण्यासाठी आता मला जायचे नर्मदा तटाकी गोविंद यतींकडे असं शंकरने ठरवलं. पण हे सगळं करत असताना सगळ्यांचं म्हणजे योग्य काळ बघायला पाहिजे, मुहूर्त बघायला पाहिजे, ग्रामदैवताचे आशीर्वाद घ्यायला पाहिजे. म्हणून हा केशवराजाच्या मंदिरात गेला. केशवराजाच्या मंदिरातले मात्र पुजारी जरा नाराज होते. ते म्हणाले की तू पूर्णेचा प्रवाह बदललास, पण आमची गैरसोय झाली ना. आता केशवराज मंदिरात कोणीच येत नाही, त्यामुळे आता मग काय करायचं? तेव्हा या बालशंकराने सांगितलं मी तुमचीही गैरसोय होऊ देणार नाही. आणि मग पूर्णेच्या काठी त्यांनी एक मुहूर्त करण्यासाठी एक वीट प्रतिष्ठापना केली, एक वीट तिथे उभी केली. आणि ते म्हणाले इथे आता त्या मंदिराचा जीर्णोद्धार करा. गावकऱ्यांना सांगितलं, सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि पुढे त्या मंदिराचं रचना केली. आणि मग हा मुलगा निघालाय. हातात कमंडलू, डोक्याचं मुंडन केलेलं, अंगावर भगवी वस्त्र आणि पायात खडावा, एवढंच, दॅट्स ऑल. एवढंच साहित्य बरोबर आहे.
आपल्याला कुठे इथे जरी जायचं असलं तरी केवढं आपण बाळ विस्तारा घेऊन जातो. काही नाही या मुलाकडे. झोळी, कमंडलू, फडावा, मुंडन केलेलं आणि दंड हातात. चाललाय हा मुलगा, निघाला आता घरातून. आणि कुठे जायचं काही माहिती नाही, कुठलीही दिशा माहिती नाही, नर्मदा कुठे माहित नाही, किती लांब आहे काहीही माहिती नाही. पण हा मुलगा निघालाय, चालतोय 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 चालतोय. किती चालतोय? 24 तासातले जेमतेम 3 ते 4 तास विश्राम किंवा निद्रा, 20-20 तास चालतोय. आणि एवढं चालून सुद्धा किंचितही थकवा नाही, किंचितही क्षीण नाही. का बरं? आपल्याला तर जरा चाललं की थकवा येतो. आपण जरा काही काम केलं की म्हणतो दमलो बुवा. याला एवढं चालून थकवा का नाही? तर ह्याचं कारण असं आहे, तो म्हणायचा की सगळं करणारा तोच आहे. शिवशंकर माझ्याकडनं करवून घेतोय, मी कोण आहे? निमित्त मात्र आहे. आणि हा मुलगा चालता चालता, त्याला काहीही माहिती नाही, कारण पूर्वीचे म्हणजे 2400 वर्षापूर्वीचे काळ तुम्ही कसा असेल बघा. अनेक निसर्गाची रूपं बघायला मिळाली. अरण्य आहेत, नद्या आहेत, पर्वत आहेत, कधी ओलांडून जावं लागतंय. निसर्गाची रूपं सुद्धा सारखी बदलत होती. कधी विध्वंसक आहे, कधी विधायक आहे, कधी संजीवक आहे, कधी संहारक आहे, कधी सौम्य झुळूक यायची, कधी रौद्र महावायूचा झपाटा ग्रासायचा. कितीतरी रूपं निसर्गाची बघत होती. कधी कधी फळं फुलं त्याची तृषा तृप्त करायची, कधी झऱ्याचं थंडगार पाणी त्याला तृप्त करायचं. अशा अनेक गोष्टी चालल्या होत्या. आणि हे बघता बघता तो म्हणाला, आतापर्यंत मी अभ्यास केला तो फक्त पुस्तकीच अभ्यास केला, आता मला ह्याचं निसर्गाचं खरं चित्र बघायला मिळतंय. हे सगळं बघत असताना अर्थातच एकटाच होता. विचार करत करत जायचा, मी आहे तरी कोण? मी कोण आहे? शंकर हे माझं नाव आहे, पण मी आहे तरी कोण? असा विचार करत असताना त्यांनी विचार केला की हात म्हणजे मी आहे का? नाही नाही नाही. पाय म्हणजे मी आहे का? डोळे म्हणजे मी आहे का? नाही नाही. मी कोण आहे? तर मी चैतन्याचे रूप आहे. आणि खरोखर इतका झपाझप चालत होता की जणू काही चैतन्यानेच मानवदेह साकार केलाय असं वाटत होतं. आणि मग हे बोलत असताना, हे विचार करत असताना त्याच्या मनामध्ये वारंवार एक चरण यायला लागला, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी चिदानंद रूप आहे, मी शिवस्वरूप आहे. चालतोय चालतोय चालतोय. निसर्गाची अनेक रूपं पाहिली, प्रदेश अनेक पाहिले, नद्या, अरण्य, हिंस्र श्वापदं लागली. सगळं पार करत ह्याला कशाची भीतीचा लवलेश नाही, थकव्याचं नामोनिशाण नाही. चाललाय आपला हा मुलगा. आणि हे सगळं करत असताना माणसांचेही अनेक प्रकार भेटले. अनेक माणसं, पण हा लहानसा मुलगा, पण तेज केवढे चर्येवर. हा चाललाय तरी कुठे? काय याचं ध्येय तरी काय? असं लोकांना वाटायचं. आणि म्हणून लोक याच्याकडे आश्चर्याने, कुतूहलाने बघायचे. कोणी याला घरी बोलवायचे की बिचारा चाललाय, याला घरी बोलवावं. हा सगळ्यांना नम्रपणाने कुणाच्याही घरी गेला तर फक्त मंदिरात जायचा. आणि मंदिरात सुद्धा मानस पूजा करायची. पण त्याच्याकडे साहित्य काहीच नव्हतं, ना फुलं आहेत, ना अक्षदा आहे, ना गंध आहे, ना फुल, काहीही नाहीये. मग फक्त मानस पूजा करायची. आणि मानस पूजा सुद्धा त्याचेही काही मंत्र आहेत, पण तेही मोठ्यांनी म्हणायचं नाही. उपांश जप करायचा. उपांश जप म्हणजे तोंडातल्या तोंडात. मोठ्यांनी करायचाच नसतो उपांश जप, फक्त पुटपुटल्यासारखं तो जप करायचा, पूजा करायचा, परमेश्वराचे आशीर्वाद घ्यायचा. आणि पुढे कालक्रमणा सुरू झाली. कितीतरी लोक ह्याच्याकडे आश्चर्याने बघायचे. असं माणसांची सुद्धा जशी रूपं बघितली तसे पंथही दिसले. कोणी वेगवेगळ्या पंथाचे लोक होते. कोणी म्हणायचे की आमचाच पंथ श्रेष्ठ. त्यांच्यातली भांडणं पाहिली, त्यांच्यातले वादविवाद मतभेद पाहिले. पण सगळे ह्याच्याकडे बघून म्हणायचे की हा आमच्यातलाच वाटतोय आम्हाला. सगळ्यांना आपलाच वाटायचा. त्यामुळे सगळ्यांना याचं अतिशय कौतुक होतं. हे सगळं करत असताना निसर्गाचं दर्शन त्याला वेगवेगळ्या प्रकाराने झालं. माणसांची रूपं पाहिली. एखाद्या मंदिरात तो जप करायचा, आशीर्वाद घ्यायचा. हे सगळं कालक्रमणा सुरू होती. 4 महिने जवळजवळ गेले. चालतोय चालतोय, काहीही माहिती नाहीये. पण आता हळूहळू उत्तर भागामध्ये प्रवेश झालाय. उत्तराच्या शोधात हा उत्तरेकडे निघालाय. पण ह्याच्याकडे प्रश्न होते पण उत्तर नव्हती. आता उत्तराचे शोध घ्यायचा आहे. तो उत्तरेकडे निघाला. निघता जाता जाता आता हळूहळू त्याला नर्मदेचा खळाळ ऐकू यायला लागला. काही लोकांना त्यांनी विचारलं तर नर्मदा आता दृष्टीपथात आली असं त्याला कळलं. नर्मदेच्या काठी सुद्धा हा पोहोचला. पण अजून ते गोविंद याचे कुठे ते माहिती नाहीये.
आणि म्हणून त्या गोविंद यतींच्या शोधात मग त्यांनी काही जणांना विचारलं की कुठे त्या गोविंद यतींची गुहा आहे किंवा कुठे भेटतील. तेव्हा त्याला माहिती मिळाली की पूर्वी ते बद्रिकाश्रमामध्ये होते, पण आता या अमरांतक म्हणजे अमरकंटक किंवा अमरांतक धामामध्ये त्यांचं इथे वास्तव्य आहे आणि तुम्ही त्यांना भेटा. आणि खरंच हे जे गोविंद यती जे आहेत, गोविंद पादाचार्य, हे होते तरी कोण? हे कोण होते? तर यांना खूप मोठी परंपरा आहे. साक्षात पतंजलीचा अवतार त्यांना मानलं जातं. गोविंदाचार्य हे पतंजलीचा अवतार आहेत आणि परंपरा खूपच नाही. आपण जसं आता सुरुवातीला प्रार्थना केली सदाशिव समारंभ, सदाशिवापासून ही परंपरा आहे. पण थोडी अलीकडे आणायची झाली तर वसिष्ठापासून ही परंपरा आहे. वसिष्ठ आहे, शक्ती आहेत, पराशर आहे, व्यास आहेत, शुकदेव आहेत, त्याच्यानंतर त्यांचे शिष्य गौडपादाचार्य आणि त्यांचे शिष्य हे गोविंद यती आहेत. पूर्वीचं यांचं नाव चंद्र शर्मा होतं, पण आता ते गोविंद यती आणि गौडपादाचार्य अतिशय अद्वैत सिद्धांताचे पुरस्कर्ते असे गुरु होते आणि त्यांच्याकडनं या गोविंदाचार्यांनी सगळं ज्ञान संपादन केलं होतं. आणि गोविंदाचार्यांना या गौडपादाचार्यांनी सगळं ज्ञान भरभरून दिलं होतं. पण हे देताना एक गोष्ट निश्चित सांगितली होती की हे वाटेल त्याला ज्ञान द्यायचं नाही बरं का. हे फक्त सर्वोत्तम तुझा जो शिष्य असेल त्याच्याकडे हे सुपूर्त करायचं. कारण ही ज्ञानाची शृंखला असते, ती मध्येच तुटून चालत नाही. शृंखला एकाकडनं दुसऱ्याकडे ते पास ऑन झालं पाहिजे. त्यामुळे हे सगळं तू तिथपर्यंत पोचव असंही सांगितलं होतं. हा मुलगा चालतोय झपाझप आता अमरांतक आश्रमाच्या दिशेने आला. त्या गुहेच्या दारातच अनेक शिष्य उभे होते आणि असे शिष्य उभे होते आणि त्यांनी विचारलं की आतमध्ये गोविंद यती आहेत का आणि त्यांचं दर्शन घेण्याची काय पद्धत आहे किंवा मी जाऊ शकतो का. तेव्हा त्यांनी पाहिलं की हा किती तेजपुंज मुलगा आहे. कुठून मला विचारलं तर कालडी हो, केरळहून हा मुलगा चालत आलाय, कोणाची सोबत नाही, कुठलंही मार्गदर्शन नाही, फक्त त्या ध्येयाने झपाटलेला मुलगा चालतोय. मग शिष्याने सांगितलं की जा ना, आज जा. गोविंद यती बसले, ते समाधीमध्ये बसलेले होते. आतमध्ये गेलं तर अंधार होता, पण अंधार होता तरी एका शिलाखंडाकडनं थोडा प्रकाश येत होता. का शिलाखंडावर अतिशय कृश म्हणजे हाडाचा सापळाच म्हणा अशी एक आकृती बसलेली होती. पण त्यांच्या चर्येवर तेज मात्र विलक्षण होतं, चैतन्याचं तेज होतं. हा शंकर आत गेला त्या गोविंदाचार्यांना वंदन केलं, नमस्कार केला आणि त्याबरोबर त्यांनी डोळे उघडून पाहिलं आणि ती गुहा प्रकाशमय झाली. त्यांच्या डोळ्यातला जो प्रकाश होता ती प्रकाशमय झाली. आता ते दोघंही बाहेर आले. गोविंदाचार्य म्हणाले की चल आपण बाहेर जाऊया. म्हणून गोविंदाचार्य आणि बालशंकर बाहेर आले. बाहेर आल्यावर गोविंदाचार्यांनी विचारलं कोण रे तू. आणि नाहीतरी बरोबरच आहे ना, कुठल्याही मुलाखतीचा पहिला प्रश्न असतो की तुमचं नाव काय, कोण आहेस तू. आणि प्रश्न तर साधाच होता, कोण आहेस तू, साधं सांगायचं. त्यांनी साधं नाही उत्तर दिलं. प्रश्न सामान्य होता पण उत्तर असामान्य होतं. उत्तर काय होतं, चिदानंद रूप शिवोहम मनोबुद्धी अहंकार चित्तानि लाभम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायुर चिदानंद रूप शिवोहम. गुरुजींना ओळखच पटली. नाव सांगितलं असतं तर वेगळं झालं असतं, पण काय नाव सांगितलंय काय. आणि नुसतंच हे नाही, याच्यामध्ये मी कोण नाही हे पहिल्या काही कडव्यामध्ये सांगितलं. मी कोण नाही, पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे मी नाही, पंचकर्मेंद्रिय म्हणजे मी नाही, पंचमहाभूत म्हणजे मी नाही, पंचप्राण मी नाही, पंचकोश नाही, मी सप्तधातू नाही, मी कोणीही नाहीये. मग मी कोण आहे, हा निर्विकल्पो निराकार रूप. मी कोण आहे, चैतन्य स्वरूप आहे, अशी ते आपली ओळख करून दिली. आणि हे सगळं करताना आता त्यांची ओळख पटली. म्हणजे आता कोण आहे हा तेजस्वी बुद्धिमान, त्यांना तेव्हाच कळलं की हाच आपला सर्वोत्तम शिष्य असणार आहे. पण लगेच तसं म्हणता येत नाही. मग काही त्याच्या 2 दिवसांनी त्याचं विधिवत त्याच्यावर संस्कार केले, त्याला संन्यास दीक्षा दिली आणि त्याला नाव दिलं श्रीमत शंकर भगवत पादाचार्य असं नवीन नाव दिलं. आणि त्याला सगळं विधिवत सगळं संस्कार केलेले. आणि हे सगळं करताना कारण हा शिष्य नुसता तत्वज्ञानी नव्हता, तो आत्मज्ञानी सुद्धा होता, हेही त्यांनी ओळखलं. आणि मग त्याला नवीन नाव दिलं.
आणि सुरू झालं लगेच त्यांचं अध्ययन आणि अध्यापन लगेच दुसऱ्या दिवसापासून सुरू. आणि जे गुरुजी बोलतील ते टिप कागदासारखं हा टिपून घ्यायचं, टिप कागदासारखं लगेच गुरुजींनी बोललं की इथे रजिस्टरच व्हायचं आणि परत तो विसरायचा नाही. जबरदस्त स्मरणशक्ती, जबरदस्त आकलन शक्ती, जबरदस्त रिसेप्टिव्हिटी ज्याला आपण आता म्हणतो, सगळं त्याच्याकडे होतच. गुरुजींनी बोलायचंच अवकाश, सगळं त्याचं मुखोद्गतच व्हायचं. मग गुरुजींनी त्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान दिलं. हठयोग शिकवला, राजयोग शिकवला, ज्ञानयोग शिकवला, सगळं गुरुजी सांगत होते आणि हा सगळं आकलन करत होता. आणि ह्याच्या चर्येवरचं तेज आता आणखीन वृद्धिंगत होत होतं. कारण आता त्याच्या ह्या सगळ्या आतापर्यंत त्याचा जो प्रवास झाला त्याचंही त्याला पाठबळ होतं. आतापर्यंत त्यांनी पद्मनाभ स्वामींकडे फक्त पवमान, ऋचा किंवा श्रीसूक्त किंवा त्याच्यानंतर योग शास्त्र हे शिकलं होतं. आता त्याला या निसर्गाचीही रूप कळली, स्वतःचं अंतस्वरूप काय हेही कळलं. आता गुरुजी आणि हा मुलगा यांच्यामध्ये अतिशय सुसंवाद होता. व्रतस्थ जीवनाला सुरुवातच झाली. हे व्रतस्थ जीवनाला प्रारंभ झाला आणि दोघांनाही वेदांताची गोडी होती. दोघांनाही म्हणजे ज्ञान देण्यातही आनंद आणि ज्ञान घेण्यातही आनंद, आदान प्रदान इतकं आनंददायी होत होतं. आणि तेव्हाच गुरुजींनी सांगितलं की हे शास्त्र आहे ना, अनुभूतीचं शास्त्र आहे बरं का. अनुभूतीचं शास्त्र हे कुणाला नुसतं सांगून की हे घे तुला अनुभूती अशी देता येत नाही. स्वसंवेद्य, माऊलीने जो शब्द वापरलाय, स्वसंवेद्य, ज्याचं त्यालाच कळावं लागतं, ज्याचं त्यानेच करावं लागतं, ते अनुभूतीचं शास्त्र आहे. आणि ह्या तेजस्वी गुरुजींना हा मेधावी शिष्य लाभलाय. हा मेधावी, अतिशय मेधावी म्हणजे नुसती स्मरणशक्ती नाही, तर जे बोललंय ते योग्य वेळेला आठवणं याला मेधावी म्हणतात. या बुद्धीचे आपण 4 स्तर बघणार आहोत पुढे पुढे, पण हा मेधावी शिष्य लाभलाय. आणि रोज दोघंही सिद्धांत चर्चा करायचे, शास्त्रशुद्ध एखाद्या समस्येचं निराकरण करायचे. आणि हे सगळं करत असताना गुरुजींच्या मनात आलं की हा खरंच किती उत्तम शिष्य मला लाभलाय. बाकीचे सुद्धा हुशार होतेच, काही प्रश्नच नाहीये, पण हा लगेच आत्मसात करतोय आणि त्याच्यावरचं चिंतन मनन करतोय. आणि ह्या सगळ्याचा समन्वय साधायला पाहिजे. समन्वय साधण्यासाठी आता माझ्या छायेत राहून उपयोग नाही, याला आणखीन मोठं क्षितिज पाहिजे, दुसरीकडे पाठवायला पाहिजे. आणि कुठे पाठवायचं तर आता काशी क्षेत्रामध्ये हा जायला हवा. का काशी क्षेत्र? काशी नगरी ही ज्ञानपुरी आहे. या ज्ञानपुरीमध्ये जर का हा गेला तर या थिअरीला आणखीन प्रॅक्टिकलचं रूप होईल. आणि खरंच आहे, एकटा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तो बरोबरच वाटतो, पण दुसऱ्याने क्रॉस क्वेश्चन केल्यावर मग आपल्याला ते उत्तर तयार ठेवावं लागतं. शास्त्रार्थामध्ये माणूस असा घडत जातो. आणि म्हणून आचार्यांना, त्या शंकराला, ह्या बालशंकराला काशीला पाठवायचं त्यांनी ठरवलं. पण कसे काय जाणार? हा, पण आचार्यांचा इतका लळा लागलेला होता दोघांनाही एकमेकांचा. पण मग त्याच्यासाठी काय करावं बरं? पण जेव्हा असा प्रश्न पडतो तेव्हा काळच त्याचं उत्तर देतो बरं का. काळच उत्तर देतो. काय झालं, पावसाळ्याचा काळ होता. आता नर्मदाच्या उंचावर यांची गुहा होती खरं म्हटलं तर. पावसाळ्याचा काळ होता. नर्मदेला पूर तर नेहमीच येतो. खूप पूर आला होता. नर्मदा अशी फेसाळत उधळत अशी वाहत होती. आणि हळूहळू काय झालं, नेहमी नर्मदेला पूर येतं, थोडं एक घाटाच्या 1-2 पायऱ्या पाणी वर चढतं. पण आता तसं झालं नाही. यावर्षी काय झालं, नर्मदेचा पूर वाढतोय 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 वाढतोय. घाटाच्या काही पायऱ्या ओलांडून आता गुहेपर्यंत येतोय का काय असं वाटायला लागलं लोकांना. आणि शिष्य घाबरले. शिष्य म्हणाले की आता गुरुंनाही नर्मदा गिळंकृत करणार का काय? आणि गुरुजी तर समाधी, सविकल्प समाधी लावून बसलेले. आणि मग त्यांना गिळंकृत करणार का काय ही नर्मदा? पण मग करणार तरी काय? आणि शंकर कुठेतरी बाहेर गेलेला होता. मग ते म्हणाले शंकरांनी त्या पूर्णेचा पूर वळवलेला होता एकदा, तसं हा काही करेल का बघूया. तेवढ्यात शंकर आला. बाहेर गेला तर तो आला. आणि शंकराला या सगळ्यांनी सांगितलं की अरे गुरुजी बसले सविकल्प समाधीमध्ये, नर्मदेच्या बघ ना वेगळाच काहीतरी नूर दिसतोय आज, पाणी वाढतंय वाढतंय वाढतंय, आता गुहेपर्यंत येईल का काय, की त्यांना गिळंकृत करेल का काय? शंकर अतिशय शांत होता. ही लोक कधीही गोंधळात पडत नाही. ज्यांना खरंच सात्विक बुद्धी आहे ना, ते कधी पॅनिकी होत नाहीत, आपल्या भाषेत बोलते. त्यामुळे ते कधी शंकर अतिशय शांत होता. तो म्हणाला अरे वेडेबिडे आहात का?
नर्मदा ही आपली माऊली आहे आणि आई कधी मुलाला गिळेल का? त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका, त्या नर्मदेचं काय करायचं ते मी बघतो. आणि शंकरनी काय केलं असेल तर फक्त आपला कमंडलू त्या गुहेच्या दाराशी ठेवला. नर्मदा वाढतेच आहे, पूर वाढतोच आहे, फळ करत ती नर्मदा पुढे पुढे येतेच आहे. पण हे सगळं करत असताना त्या कमंडलू मध्ये ती पाणी शिरलं आणि लगेच ओसरायला लागलं. लगेच ते पाणी ओसरायला लागलं, पूर ओसरलाच आणि हळूहळू ओसरत पुन्हा नर्मदा नॉर्मल स्थितीला आली, नेहमीच्या प्रमाणे व्हायला लागली. सगळ्यांनी हा चमत्कार पाहिला, त्या शिष्याने पाहिला, आजूबाजूचे लोक धावत आले आणि म्हणाले काय कमाल आहे, काय चमत्कार झालेला आहे, कसं काय हा पूर यांनी अडवला आहे. आणि म्हणून सगळेजण त्याचा जय जयकार करायला लागले. या शंकराचा जय जय शंकर, हर हर शंकर, बालशंकर असं सगळे म्हणायला लागले. पण हे सगळं म्हणत असताना आचार्य म्हणजे त्यांचे जे गुरुजी होते, गोविंदाचार्य होते, ते मात्र त्या समाधीतच होते. आणि त्यांनी असा विचार केला, बाकीचा हा सगळा गोंगाट ऐकून ते समाधीतनं त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले कसला हा कोलाहल आहे आणि काय चाललंय काय तुमचं. तेव्हा बाकीचे शिष्य अगदी अहमिकेने सांगायला लागले की मी सांगतो काय घडलं. पण त्यांना फार उत्सुकता होती. आणि हे सगळं घडणारा जो मूक नायक आहे तो मात्र बाजूला होता. सगळ्यांचा जय जयकार चालला होता, कोलाहल चालला होता, पण बालशंकराला त्याचं काहीही नव्हतं. आपण जर का तिथे असतो तर हो मी केलं बरं का, हे मी केलं असं आपण म्हणतो. पण हा शंकर होता, हा शंकराचा साक्षात अवतार होता आणि म्हणून त्यांनी एकही शब्द न उच्चारता हे सगळं केलेलं आहे. या आचार्य जेव्हा गुरुजी बाहेर आले तेव्हा ते म्हणाले काय झालं. मग कोणीतरी त्यांना हा सगळा प्रसंग सांगितला आणि त्यांनी शंकराकडे फक्त डोळे भरून पाहिलं. शंकराने आपल्या नजरेनेच फक्त गुरूंना वंदना दिली आणि त्या दोघांचं जे शब्दा वाचून जे बोलणं होतं ते त्याच्यातच समजलं. मग हे सगळा कोलाहल संपल्यानंतर शंकराला बाजूला घेऊन गुरुजी म्हणाले म्हणजे गोविंदाचार्य म्हणाले तुला सांगतो आता मी की तुला हे मी मुद्दामच असं केलेलं आहे की आता तुझं इथलं शिक्षण झालेलं आहे आणि तुला आता काशी क्षेत्री धाडायचा माझा विचार आहे. कारण एकच तप करायचं असतं तर एकानेच करायचं आणि अध्ययन करायचं असेल तर कमीत कमी 2 व्यक्ती पाहिजे असं एक वचन आहे. एकच तपो द्विरुध्यायी, अध्ययन करताना 2 व्यक्ती पाहिजे. नाहीतर आपण एकटेच अभ्यास करत असतो तर आपल्याला वाटतं माझं बरोबरच आहे, दुसरा कोणीतरी पाहिजे असंही त्याला म्हटलं. आणि मग गोविंदाचार्य म्हणाले की तुला आता काशीला जायचे. ते म्हणाले शंकर म्हणाला की नाही मला तुम्हाला सोडून खरंच कुठे जायचं नाहीये. पण ते म्हणाले अरे इथे सावलीत जर का तू राहिलास तर तुझं ज्ञान फुरते, त्यामुळे तुला तिथे जायलाच पाहिजे. आणि काशीमध्ये तुला अनेक विद्वानांची भेट होईल आणि अनेकांशी तुला शास्त्रार्थ करता येईल. शास्त्रार्थ म्हणजे वादविवाद, पण आपण म्हणतो तो वादविवाद नाही बरं का. वाद म्हणजे काय, विवाद म्हणजे काय, जल्प म्हणजे काय हेही आपण बघणार आहोत. थोडक्यात 10 मिनिटातच मी आवर्त घेणार आहे. म्हणजे बघा जल्प म्हणजे काय आहे. जल्प, वितंडा, जल्प आणि वाद असे 3 त्याचे भाग आहेत. वितंडा म्हणजे तू म्हणतोस ते चूकच आहे, समोरचा म्हणतोय ना ते चूकच आहे, ऐकूनच घ्यायचं नाही, तू म्हणतोस म्हणजे चूक. जल्प म्हणजे मी म्हणतो ते बरोबर, मी शहाणाच आहे. वितंडा वेगळं, जल्प वेगळं. पण वाद आहे तो उत्तम वाद असतो. आपण वाद बदनाम करून ठेवला की वाद झाला म्हणजे वाईट भांडण, ह्याला वाद, असं नाहीये. उलट संतांनी सांगून ठेवलेले वादे वादे जायते तत्वबोधा, वादातून तत्वबोध होतं. तुझं चांगलं माझं चांगलं दोन्हीचं चांगलं घेऊन त्याच्यातनं तत्वाचा स्वीकार करणं हा वाद आहे. आणि काशी क्षेत्रामध्ये वाद होतात आणि हे सुद्धा शंकरला जाणून घ्यायचं होतं की वाद कुठले होतात, कुठल्या विषयावरनं होतात, त्याचा निवाडा कसं होतो, त्याचा न्यायाधीश कोण असतो, हे सगळं जाणून घेण्यासाठी हे सगळं त्याला माहिती करून घ्यायचं होतं. हे करत असताना हे नर्मदा आता त्यांनी अडवली आणि ही नर्मदा अडवताना त्यांनी अतिशय एक सुंदर स्तोत्र किंवा नर्मदेची प्रार्थना केलेली आहे. ती सर्वांना परिचित आहे, पण तरी त्याच्यातलं एकच कडवं मी म्हणते की फार सुंदर आहे की नर्मदेची प्रार्थना कशी केली आणि अतिशय अर्थतेने केली. शब्द तर सुंदर आहेतच, म्हणजे त्याच्यामध्ये अनुप्रास आहे, त्याच्यामध्ये गेयता आहे, त्याला एक नाद आहे, त्याला एक ताल आहे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे,
सबिंदु सिंधु सुस्थल तरंग भंग रंजितम विशत्सु पाप जात जात कारिवारि संयुतम वृतांत दूत काल भूत भीतिहारि वर्मदे त्वदीय त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. अशी प्रार्थना. मोठं आहे हे 8 कडव्यांचे, एवढं नको आपण म्हणायला. अशी प्रार्थना केली. ती नर्मदा प्रसन्न झाली, मागे फिरली आणि हे सगळं म्हणजे गोविंदाचार्यांकडे तो आला. गोविंदाचार्यांनी त्याला सांगितलं की तुला आता काशी क्षेत्री जायचं. खरं तर गुरुजींना सोडून त्याला कुठेही जायचं नव्हतं, पण त्यांनी समजावून सांगितलं की आतापर्यंत थिअरी झाली आहे, आता प्रॅक्टिकल करायचंय, त्यामुळे आता तू बाहेरच्या जगामध्ये जायचंय. आतापर्यंत तुला मी जेवढं ज्ञान द्यायचं ते सगळं दिलेलं आहे, तरी तुझ्या मनात काही शंका आहेत का, काही विचारायचे का, काही समस्या आहेत का, ते सगळं तू मला आत्ताच विचारून घे. परत आपली भेट होईल का नाही सांगता येत नाही. आता तू काशीकडे तर प्रस्थान ठेव आणि तिथे गेल्यानंतर दररोज विश्वेश्वराला चंदन लेप करायचा आणि माता भवानीचा आशीर्वाद घ्यायचा. काशी गावामध्ये विश्वेश्वराला दररोज चंदन लेप, त्रिकाल संध्या स्नान, गंगेवर स्नान आणि माता भवानीचा आशीर्वाद तू संपादन करून घे, असं गुरुजींनी त्याला सांगितलं. आणि त्याला विचारलं तुला काही विचारायचंय का. तेव्हा या बालशंकराने विचारलं की हो, मलाही विचारायचंय की तुमचे जे गुरु आहेत गौडपादाचार्य, चिरंजीवच आहेत बरं का, त्यांचे मला दर्शन होईल का. आणि त्याच्या पलीकडे महर्षी व्यासांना भेटायची इच्छा आहे मला, महर्षी व्यास मला कधीतरी भेटतील का. तेव्हा गुरुजी म्हणाले की हो, हे शक्यता आहे आणि तुला गौडपादाचार्य पण भेटतील, व्यासमुनी सुद्धा भेटतील. योग्य समय तुला त्या दोघांचंही दर्शन घडेल. आणि मग तिथून आता हा मुलगा निघाला. कल्याणमस्तु असा गुरुजींनी आशीर्वाद दिला. शुभास्ते पंथान हा संतू असं म्हणून गुरुजींचा आशीर्वाद देऊ. शंकर पण एकटा नाही, कालडीहून नर्मदेपर्यंत आला तो एकटाच होता. आता नर्मदेहून काशीपर्यंत जाताना त्याचे स्वतःचे काही शिष्य तयार झाले. या नर्मदेच्या काठावर त्याचे स्वतःचे शिष्य, असे शिष्य आणि हा त्यांचा गुरु असे निघाले. पण गंमत अशी आहे की शिष्य वृद्ध आहेत, गुरु मात्र तरुण आहे. गुरु अतिशय कोवळ्या वयाचा आहे, पण तेज काय आहे. त्यामुळे हे शिष्य त्याला प्रश्न विचारतायत, गुरु त्याला उत्तर देतात. असा हा संन्याशांचा जथा निघाला. कुठे तर काशीकडे. आपणही जायचंय बरं का, आपणही सगळ्यांनी उद्या काशीला पोहोचायचंय. त्यामुळे सगळ्यांनी तयारी करायची. कशाची, सामानाची नाही, मनाची तयारी करायची. आपण उद्या सगळे काशीला. आणि काशीचं जे वास्तव्य आहे ते तर इतकं अलौकिक आहे, इतकं विलक्षण आहे. दररोज वेगळ्या घटना, दररोज वेगळे प्रसंग, दररोज काहीतरी कथा, दररोज काहीतरी आहे. त्यामुळे अतिशय इंटरेस्टिंग असा उद्याचा भाग आहे. तर उद्या आपण काशीला जाणार आहोत, परवा बद्री किंवा केदारनाथला जाणार आहोत. असं आपली ही यात्रा आचार्यांच्या बरोबर सुरू होणार आहे. त्यामुळे शुभास्ते पंथाला हा संतू असा आचार्यांनी आशीर्वाद दिला. आणि आचार्यांबद्दल असं म्हटलेलं आहे, अष्टवर्षे चतुर्वेदी, 8व्या वर्षी 4 वेद सगळे पाठ, अष्टवर्षे चतुर्वेदी, 12 सर्व शास्त्रविद, 12व्या वर्षी सगळे शास्त्र जाणणार आहे. 16 कृतवान भाष्य, 16व्या वर्षी प्रस्थानत्रयीवर या मुलांनी भाष्य केलेले. 16व्या वर्षी प्रस्थानत्रयी म्हणजे काय, तर प्रस्थानत्रयी म्हणजे प्रस्थान माहिती आपल्याला. प्रस्थान म्हणजे इथून निघायचे कुठेतरी पोहोचायचे. कुठे पोहोचायचे, मोक्ष पदाला जर पोहोचायचं असेल त्याला प्रस्थान म्हटलं. त्याच्यासाठी मार्गदर्शक असे 3 ग्रंथ आहेत आपल्या संस्कृतीमध्ये. ते 3 ग्रंथ कुठले, पहिला आहे उपनिषद. तर उपनिषद किती आहेत, तर उपनिषद खूप आहेत, पण त्याच्यातली 10 उपनिषद प्रसिद्ध आहेत. 200च्या वर खरं तर उपनिषद आहेत, पण त्याच्यातले 10 प्रसिद्ध आहेत, कारण त्या 10 उपनिषदावर आचार्यांनी भाष्य केलेले. ती 10 उपनिषद कुठली, ईश कठकेन, प्रश्न मोंडक मांडुक्य, तैतरीय, ऐतरीय, छांदोग्य आणि बृहदारण्यक अशी 10 उपनिषदावर आचार्यांनी भाष्य केले. उपनिषद ब्रह्मसूत्र, ब्रह्मसूत्र किती आहेत तर 555 ब्रह्मसूत्र आहेत, पण अतिशय कठीण आहे. उपनिषद पुस्तकात वाचून येत नाही, ती गुरूंच्या कडनंच शिकावी लागतात. अशी उपनिषद आहे. ब्रह्मसूत्र तर फारच कठीण आहे. आणि तिसरी आहे भगवद्गीता. या तिन्हीवर जो भाष्य करेल त्याला आचार्य ही पदवी प्राप्त होते. या शंकराचार्यांना ही आचार्य पदवी याच्यातनं प्राप्त झाली. केव्हा, 16 कृतवान भाष्य, 32 मुनिरभ्यगात, 32 म्हणजे 30, द्वा म्हणजे 2, 32व्या वर्षी
निर्माण झालेलं आहे. पण एका 32 वर्षाच्या काळामध्ये या संन्याशाने केवढं कार्य केलेलं आहे. म्हणजे काय कार्य ते अजून पाहिलंच नाही. आता तर आपण सुरुवात केली, 2 पावलं फक्त टाकली आहेत. केवढं कार्य आहे. प्रकरण ग्रंथ आहेत, आकर ग्रंथ आहेत, भाष्य रचना आहेत, स्तोत्र रचना आहे. केवढं कार्य. आणि पुन्हा भारत भ्रमण 2दा पायी केलेलं आहे. पायी 2दा भारत भ्रमण. आणि नुसतं ट्रिप म्हणून नाही, आपल्यासारखं नाही. हे सगळं करताना इतरांच्या मनातलं जे किलमिश आहे, काही ज्या त्रुटी आहेत किंवा आणि सगळ्यांशी गोड बोलून. कधीही शंकराचार्य म्हणाले नाहीत मी सांगतो म्हणून. मला जरा कोणी चांगलं म्हटलं की आमचा लगेच अहम फुशारपी मारायला लागतो. त्यांनी कधीही म्हटलं नाही की मी सांगतो. ते म्हणायचे की वेदामध्ये असं सांगितलंय, श्रुती असं म्हणते. इतका नम्र भाव, इतका अतिशय विनम्रतेने, अतिशय आदराने सगळ्यांशी बोलण्यामुळे अनेक पंथ त्यांनी आत्मसात करून घेतले किंवा त्या वेदांतामध्ये सामावून घेतलेलं आहे. असं शंकराचार्यांचं चरित्र आपण पुढचे 3 दिवस बघणार आहोत. अतिशय उत्तम कथा आहेत, प्रसंग आहेत, घटना आहेत, स्तोत्र आहेत आणि थोडंसं तत्वज्ञान पण आहे. सगळं आपण जाणत पुढे जाणार आहोत. तर उद्या पण अशाच भरभरून तुम्ही प्रतिसाद द्या. आज सगळ्या खुर्च्या भरलेल्या, त्याचा मला अतिशय आनंद आहे. आज आपण इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. प्रसाद द्यायचा ना? प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. मिस्टर अँड मिसेस महाजन देतील किंवा तुम्ही कोणीतरी